सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. KIT's कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं आयोजित केलेल्या करिअर अपॉर्च्युनिटीज इन इंजिनिअरिंग आणि सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस 2024 या कार्यक्रमात मी डॉक्टर सई ठाकूर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं KIT परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम 12वीचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ध्येयासाठी स्वप्न पाहणं ही केवळ एक सुरुवात आहे, पण त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी दृढ निश्चय, कठोर परिश्रम आणि अचूक मार्गदर्शनाची गरज असते. आणि असंच हे अचूक मार्गदर्शन करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी आणि प्रवेश प्रक्रियेतील काही शंका यांचं निरसन करण्यासाठी आमच्या संस्थेनं आजच्या या सेमिनारचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री सुनील कुलकर्णी सर, सचिव माननीय श्री दीपक चौगुले सर, डायरेक्टर डॉक्टर मोहन वनरोटी सर, ॲडमिशन हेड डॉक्टर महेश शिंदे सर हे मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. मी या सगळ्यांना दीप प्रज्वलनासाठी मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. गेले 15 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ KIT असा हा सेमिनार ऑर्गनाईज करते. आणि या सेमिनारचा हेतू काय आहे की KITमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यावा असाच नसून तुम्हाला अभियांत्रिकी शिक्षणामधील ज्या संधी आहेत, ज्या पुढं स्कोप आहेत, विविध शाखा आहेत याची माहिती मिळावी. आणि तुम्ही फक्त माझा मामेभाऊ हे शिकला आहे, माझा शेजारची मुलगी हे शिकली आहे असं करून एखादी ब्रांच निवड करू नये. तर तुम्ही त्या ब्रांचची पूर्ण माहिती घ्यावी आणि मगच आम्हाला ही ब्रांच का पाहिजे, कशासाठी पाहिजे, ह्याचा स्कोप किती आहे, ह्याच्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन काय करता येतं आणि आपल्याला आपलं करिअर ह्यात कसं घडवता येतं ह्याची पूर्ण तुम्हाला इत्थंभूत माहिती या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन जो घेता तो बेस्ट आणि इन्फॉर्म डिसिजन असतो. आणि KITमध्ये तुम्ही कोणतीही ब्रांच निवडा, आम्ही सक्षमपणे त्या ब्रांचचं दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण तुम्हाला देणार आहोत. मैं आज मेरा 25 साल का जो टीचिंग एक्सपीरियंस है और इंडस्ट्री एक्सपीरियंस, रिसर्च एक्सपीरियंस, तो 25 साल से मैं देखते आया हूँ कौन सा ब्रांचेस अच्छा है, कौन सा ब्रांचेस एवरेज है, एक्चुअली इंजीनियरिंग क्या है. तो दैट ऑलरेडी यू हैव गॉन थ्रू. अ कोट बाय अल्बर्ट आइंस्टीन सेज, साइंटिस्ट इन्वेस्टिगेट दैट which is already is, and an engineer creates that which has never been. The concept of engineering in olden days was completely different. तो लास्ट ईयर ऑनवर्ड्स तो इंजीनियरिंग एजुकेशन एक नया शेप लिया है आफ्टर इम्प्लीमेंटेशन ऑफ न्यू एजुकेशन पॉलिसी NEP 2020. तो आई एम प्राउड टू से KIT हैज बिकम one among very few autonomous institutions to become empowered autonomy. So we are just one step below the university status. KIT is a pioneer institution. In our KIT family, we have around 200 plus faculty, teaching faculty, reputed, all qualified faculty. As I mentioned, we have started. We have faculty from IIT, we have faculty from NIT. That makes the quality of education. Close to 4,500 students, 4,500 बच्चे अभी KIT में. We have a target of having 10,000 students in next 10 years. That is the target we have. This is the KIT journey, as I mentioned. NBA, NAC, on time. तो जब eligibility मिलता है, immediately we go. All our eligible branches are NBA accredited. We have NAC. Recently we have got
extension of second cycle of NAC, as well as empowered autonomy. We have Nidhi ITBI, one among very few institutions in India, 29 institutions. Government of India, Department of Science and Technology has awarded 5 crore rupees funding, and I am proud to say KIT is the only college to get 5 crore rupees from Nidhi ITBI. Last year we have received a Best Engineering College Award by ISTE. Looking at the number of admissions from different places, it is not like we get only students from Kolhapur. We have students from all over Maharashtra. You look at the map, almost all district of Maharashtra, we get students, and many from other states also through JEE. हमें वो admission भी मिलता है. To mention a few, we have students from Jammu and Kashmir. More than 20 students Jammu and Kashmir के हैं, गुजरात के हैं, वेस्ट बंगाल के स्टूडेंट हैं, बिहार का है, गोवा कर्नाटक तो बॉर्डर ही है, वो तो पहले से भी आता था. लेकिन ये जम्मू कश्मीर, गुजरात, ये हम कुछ एडवर्टाइजमेंट नहीं करते. ओनली दे विजिट वेबसाइट्स एंड गो थ्रू ऑल द फैसिलिटीज एंड द रिसोर्सेस वी हैव, देन दे गेट द एडमिशन हियर. दिस इज अनदर प्रोजेक्ट विच वी हैव. 5 करोड़ रुपए हमें DST से मिला है. उसमें 3.5 करोड़ रुपए है जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट, लैब फैसिलिटी क्रिएट करने के लिए है. 1.5 करोड़ रुपए जो है वो स्टार्टअप के लिए. द ऑब्जेक्टिव ऑफ दिस प्रोजेक्ट इज टू क्रिएट स्टार्टअप इकोसिस्टम. वी आर द ओनली कॉलेज इन महाराष्ट्र टू गेट दिस 5 करोड़ फंडिंग फ्रॉम DST. वो 1.5 करोड़ में अप टू 10 लाख रुपीज वी गिव इट टू द स्टूडेंट्स फॉर देयर स्टार्टअप्स. वी हैव कंटेंट डेवलपमेंट. ये ऑलरेडी मोर देन 250 वीडियोज हमने क्रिएट किया है. हम KIT का ओन यूट्यूब चैनल है. अगर स्टूडेंट एक क्लास मिस करता है तो दे कैन गो थ्रू दिस कंटेंट लैब. एडिशनल कोर्सेज भी हम सोच रहे हैं करने के लिए. अगर कुछ एक्स्ट्रा चाहिए तो कंटेंट डेवलपमेंट करके वो फ्री में स्टूडेंट को देने का प्लान है. Respected parents, dear students, the dignitaries, thank you once again for coming with huge number here for this program. थोडंसं इंजिनिअरिंग म्हणजे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशे बारकावे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला माहिती असतं एक, परंतु दुसऱ्यांकडून समजतं वेगळं. एका इन्स्टिट्यूटमध्ये गेलो तिथं वेगळं समजतं. कुठंतरी ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या कॉलेज सिलेक्शनवरती, तुमच्या ब्रँच सिलेक्शनवरती आणि अल्टिमेटली ओव्हरऑल तुमच्या करिअरवरती होऊ शकतो. आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटर सुरू आहे. ऑलरेडी 1200पेक्षा जास्त पालकांनी तिथे व्हिजिट दिली आहे KITला मागच्या 1 महिन्यामध्ये. तिथं आल्यावरती आणि आमची सगळी टीम आम्ही एकच सांगतो विद्यार्थ्यांना की जसं आमच्या चेअरमन सरांनी म्हटलं की वी आर नॉट आस्किंग यू, नॉट इन्सिस्टिंग यू टू प्रेफर KITलाच घ्या असं काही नाही आहे, परंतु तुम्हाला जे योग्य कॉलेज आहे, जी योग्य ब्रँच आहे ती मिळावी याच्यासाठी आम्ही सगळे धडपडत असतो. याचं कारण असं, जे विद्यार्थी आत्ता इंजिनिअरिंग करणार आहेत त्यांच्यावरती 3 पिढ्या डिपेंड आहेत. पहिली पिढी म्हणजे त्यांचे आईवडील आहेत की ज्यांना काहीतरी परतफेड त्यांना करायची आहे. दुसरी पिढी त्यांची स्वतःची आहे, मोठं व्हायचं आहे, पुढं जायचं आहे. आणि तिसरी पिढी म्हणजे त्यांची येणारी नेक्स्ट जनरेशन. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपण पुढे जातोय, जो निर्णय आपण आता घेतोय, तो निर्णय खरोखरच तुम्हाला पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. म्हणून थोडंसं इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस आणि त्याच्यामध्ये असणारे बारकावे याच्यावरती पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगेन. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, त्या मी थोड्याशा फास्ट सांगेन. काही गोष्टी आहेत ज्या कन्फ्युजिंग आहेत, त्याच्यावरती मी थोडंसं जास्त बोलेन. तरीसुद्धा लेट मी चेक, बिकॉज लिसनिंग इज वन ऑफ द ग्रेट अँड वन ऑफ द टॉपमोस्ट कम्युनिकेशन स्किल्स. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली मी सांगतोय, इथं जे मी आत्ता सगळं सांगतो याच्यावरती शंका परत KITवरती येऊन विचारायच्या नाही आहेत. त्याच्या पुढच्या शंका तुम्ही मला विचारला पाहिजेत. थोडंसं आउटलाईन बघूया. एलिजिबिलिटी काय आहे, सीट टाईप्स काय असतात आणि वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन कसं होतं याच्यावरती थोडंसं बोलूयात. रिझर्वेशन काय आहे, सीट मॅट्रिक्स कसं असतंय, स्कॉलरशिप्स कोणत्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत त्याच्यावरती बोलूयात. त्यानंतर सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण CAP 2024 म्हणतो, ते कसं असेल, त्याच्यामध्ये येणारं टेंटेटिव्ह शेड्यूल काय असेल, त्याचबरोबर CAP रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे आणि ते केव्हा करायचं आहे याच्यावरती बोलूयात. ऑप्शन फॉर्म भरत असताना काय केलं पाहिजे, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी असणाऱ्या कोणकोणत्या सुविधा असतात आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यावरती बोलूयात. त्यानंतर CAP राऊंड्स कसे होतात,
फर्स्ट ऑप्शन कंपल्सरी, दुसरा असेल तर काय करायचं, दुसऱ्या राऊंडला कधी जायचं, बेटरमेंट म्हणजे काय, बेटरमेंट केलं तर पहिला ऑप्शन राहतो का, याच्यावरती थोडंसं बोलूयात. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं आपण काय काळजी घेतली पाहिजे रजिस्ट्रेशन करत असताना आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना. आणि एक थोड्याशा 4 ते 5 मी केस स्टडीज सांगेन की ज्या मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही KIT वरती आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघितलेत. जर बघितलं जे थोडंसं आता हा डेटा खूप कॉन्फिडेन्शियल आहे, अपियर किती झालेले आहेत विद्यार्थी आणि त्यापैकी किती मुलांनी परीक्षा दिलेली आहे थोडंसं बघूयात. तर 2022मध्ये जर बघितलं तर जवळजवळ 4,67,000 विद्यार्थी हे MHT CETसाठी बसले होते. त्यातले PCMसाठी जवळजवळ 2,30,000 आहेत आणि PCBसाठी जवळजवळ 2,36,000 विद्यार्थी आहेत. 2023ला बघितलं तर टोटल अपियर झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 6 लाख आहे. त्यातले जवळजवळ 2,80,000 हे PCMसाठी आहेत, तो वाढलाय आकडा. 2024 जर तुम्ही बघितलं तर यावर्षी जवळजवळ 6.25 लाख 6,75,000 विद्यार्थ्यांनी CET दिली आहे. त्यातले जवळजवळ 3,80,000 हे PCMची मुलं आहेत. जर लास्ट इयरशी कम्पेअर केलं 2023शी तर जवळजवळ 1 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत की ज्यांनी इंजिनिअरिंगची CET दिली आहे. आणि थोडंसं PCBचा थोडासा कल आपण बघू शकतो, 2,95,000 थोडासा तो कमी झाला आहे. आता जर PCMची पूर्ण संख्या बघितली 3,80,000 जी 1 लाख आहे लास्ट इयरपेक्षा, त्याच्यातून 2 कन्क्लुजन निघतात. एक, सगळ्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार आहे, कारण सीट्स जर बघितल्या तुम्ही डायरेक्टर सरांच्या प्रेझेंटेशनमध्ये बघितले, ओव्हरऑल जवळ 1,50,000 ते 1,60,000 सीट्स आहेत आणि एक्झाम तर बऱ्याचशा मुलांनी दिलेली आहे. आता ऑफकोर्स त्याच्यात PCMBची मुलं आहेत, JEE दिलेली आहेत, जे ॲडव्हान्सला जाणार आहेत. एकच कन्क्लुजन, सगळ्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार आहे. दुसरं आणखी कन्क्लुजन, कदाचित कट ऑफ यावेळेस वाढू शकतो. त्यामुळे तो थोडासा एक तुम्ही ॲनालिसिस करून मग तुमचे कॉलेजेस आणि तुमच्या ब्रँचेस ह्याच्यावरती विचार करावा. आता कॅन्डिडेट टाईप्स हे एक बऱ्याच वेळेला कन्फ्युजिंग असतं, मुलांना समजत नाही आहे. त्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत, स्टेट कॅन्डिडेट्स, महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया आणि मायनॉरिटी कॅन्डिडेट. मला वाटते जमलेल्यांपैकी बऱ्यापैकी आपण सगळे महाराष्ट्र स्टेट टाईप ABCDE मध्ये येतोय, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. दुसरा आहे तो ऑल इंडिया कॅन्डिडेट्स, म्हणजे ज्याचे JEE थ्रू आपण ॲडमिशन्स घेतो ते. आणि मायनॉरिटी जे रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी काही कॉलेजेसना कोटा असतोय, काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत तिथे त्याचे वेगळे पर्सेंटेजमध्ये रिझर्वेशन असते. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मी म्हटलं बऱ्यापैकी आपण टाईप A मध्ये येतोय, महाराष्ट्र स्टेटमध्ये येतोय, त्याच्यामध्ये असणारे टाईप A to E याच्यावरती थोडंसं बघूयात. टाईप A कॅन्डिडेट, परत बऱ्यापैकी आपल्यातले बरेचसे पालक हे बरेचसे विद्यार्थी हे टाईप A मध्ये येत असावेत. तो म्हणजे काय बघा की कॅन्डिडेट पासिंग SSC अँड HSC फ्रॉम स्टेट ऑफ महाराष्ट्र. डिप्लोमाची मुलं घेऊ शकतात म्हणून डिप्लोमा ऑब्लिक आहे. तिथे ऑप्शन काय बघा, SSC अँड HSC 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधून पास असला पाहिजे तो विद्यार्थी. आणि त्याचबरोबर त्या मुलाकडे, त्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डॉमिसाईल सर्टिफिकेट तर असावं किंवा त्याची बर्थ प्लेस ही महाराष्ट्र असावी, तर तो टाईप A मध्ये येईल. जर हे नसेल तर असा विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थ्याचे पालक, आयदर ऑफ द पॅरेंट्स म्हणजे आई किंवा वडील, यांचं तर डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेटमधलं असावं आणि त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. टाईप B मध्ये ते विद्यार्थी येतात. टाईप C जे A B मध्ये बसत नाही आहेत ते विद्यार्थी म्हणजे असे कॅन्डिडेट्स की ज्यांचे पॅरेंट्स एम्प्लॉई आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आणि ज्यांची पोस्टिंग ही आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहेत ज्यांचं पोस्टिंग आता महाराष्ट्रामध्ये आहे ते कॅन्डिडेट, मग त्यांचं 10वी 12वी कुठूनही होऊ देत, दे आर इलिजिबल थ्रू दिस पर्टिक्युलर टाईप C. टाईप D जो आहे असे विद्यार्थी की ज्यांचे आई किंवा वडील गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉय आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग याचे एम्प्लॉय आहेत. आणि शेवटचा जो येतो तो टाईप E म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जो डिस्प्युटेड एरिया आहे तिथले, की ज्यांच्यामध्ये द कॅन्डिडेट शुड बी इन दॅट MKB बॉर्डर आणि त्यांच्याकडे त्यांचं जे जीवन सर्टिफिकेट आहे म्हणजे बॉर्डरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि त्याच्यात एक मेजर दुसरी कंडिशन आहे ती अशी की त्यांची मातृभाषा ही मराठी असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की येणारा पालक आहे समोर मराठी बोलतोय, त्याची मातृभाषा मराठी आहे कळतंय, पण मातृभाषा असण्याचं एकमेव प्रमाणपत्र म्हणजे त्यांची 10वी किंवा 12वीला मराठी असणं कंपल्सरी आहे. ते असेल तर त्यांना तो G2चं सर्टिफिकेट मिळतंय, अदरवाईज मिळत नाहीये. मला वाटते बऱ्यापैकी आपण यातले टाईप A मध्ये येतोय, त्यामुळे जास्त खोलात जायला नको आहे. आता इलिजिबिलिटी रिझल्ट 12वीचा लागल्या आम्हाला भरपूर कॉल, मी असेल, टिकोळे सर असेल, बाकीच्या टीमला सगळ्यांना भरपूर कॉल येत होते की सर मला एवढे मार्क्स पडलेत, मी इलिजिबल आहे का, कॅटेगरीसाठी किती आणि ओपनसाठी किती, EWसाठी किती, त्याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. तर इलिजिबिलिटी ऑफकोर्स इंडियन नॅशनल कॅन्डिडेट, महाराष्ट्र स्टेट रेसिडेन्सी, त्याचबरोबर HSC विथ PCM ग्रुप
तुमचा असला पाहिजे. आणि जो क्रायटेरिया आहे तो ओपन कॅटेगरीसाठी 45% मार्क्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये मिळून म्हणजेच 134 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स हवेत. आणि जर कॅटेगरी रिझर्वेशन बॅकवर्ड क्लासमधले विद्यार्थी असतील त्याचबरोबर PWD विद्यार्थी आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 40% मार्क्स म्हणजेच 119 PCM मध्ये पाहिजेत. जर PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिळून ही कंडिशन ही क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर तुम्हाला ऑफकोर्स त्याच्याबरोबर तुमचा नॉन झिरो स्कोर हा PCM मध्ये यायला हवे. CET मध्ये तिन्ही विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची तुम्ही परीक्षा दिली असली पाहिजे. जर PCM ग्रुप क्वालिफाय होत नसेल, केमिस्ट्रीच्या ऐवजी फिजिक्स, मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे, केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कम्प्युटर सायन्स, IT, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स, एंटरप्रेनरशिप असे यातले कुठलेही सब्जेक्ट असले तरी तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी ते सब्जेक्ट ॲड करून तुम्ही ते कॅल्क्युलेशन्स करू शकता. अलाव नसणारे सब्जेक्ट जिओग्राफी, मराठी, हिंदी आणि जिओलॉजी वगैरे असे फक्त अलाव नाही आहेत. आणि तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स करत असताना बरेचसे सब्जेक्ट्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सारखे वगैरे, ते 200 मार्कांचे असतात. पहिला ते 200चे 100ला करून मग तिन्हीची बेरीज करून तुम्हाला ते करावं लागतं. सो दॅट इज द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया मग डिप्लोमावाली सुद्धा मुलं इंजिनिअरिंगला घेऊ शकतात. त्यामुळे पजेस डिप्लोमा विथ 45% और 40% ॲज पर द कॅटेगरी. आणि मग जे कॅन्डिडेट्स बी टाईपमध्ये येतात, जे जेईमधून जेईमधून ॲडमिशन घेतात, ते ऑल इंडिया कॅन्डिडेचर सगळे त्यांना कंडिशन्स सेम आहेत, फक्त CETच्या ऐवजी त्यांचा जेईचा स्कोर पकडला जातो. थोडेसे शॉर्ट फॉर्म्स थोडे डेलिबरेटली दाखवते कारण पुढच्या स्लाईडमध्ये मी ते वापरतोय. स्टेट लेवल SL, होम युनिव्हर्सिटी HU, अदर दॅन होम OHU, ऑल इंडिया AIMKB आणि इन्स्टिट्यूट लेवल IL. आता अलोकेशन ऑफ सीट्स कसं होतं की ओव्हरऑल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, गव्हर्नमेंट एडेड आहेत, त्यानंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहेत आणि मग सेल्फ फायनान्समध्ये ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत. काही आहेत ते शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल त्यांना ॲफिलिएट आहेत, काही आहेत ते डॉक्टर बाटोले ॲफिलिएट आहेत आणि मग शेवटचा जो कॅटेगरी येते ते म्हणजे प्युअरली ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स. तर या प्रत्येकामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे मी थोडक्यात सांगतो. जर गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्स असतील किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स असतील तर त्यांच्यासाठी हे डिस्ट्रीब्युशन साधारण असं आहे. सगळी इन्फॉर्मेशन ही CET सेलच्या मॅन्युअलमध्ये अवेलेबल आहे, तिथूनच मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. तर जे गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्स वगैरे आहेत तर जर ती ऑटोनॉमस असेल तर 100% सीट्स ऑटोनॉमस गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये या फक्त CET थ्रूच भरल्या जातात, तिथे जेईचा कोटा नसतो. जर ते आणि त्यांना इन्स्टिट्यूट लेवल कोटा किंवा मायनॉरिटी कोटा त्यांना नसतो. जर इन्स्टिट्यूट नॉन ऑटोनॉमस किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असेल तर मग तिथे 70% होम युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि 30% अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. ते कसं, जस्ट एन एक्झाम्पल, एक तुम्ही पुण्यामधल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करताय तर तुम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा, शिवाजी युनिव्हर्सिटी ज्युरिस्डिक्शनमध्ये येतो आपण, त्यामुळे ते आपण जर तिकडे ॲडमिशन घेत असू तर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, कारण ते पुणे युनिव्हर्सिटी अंडर येतं आहे. तसंच एखादा पुण्याचा विद्यार्थी कोल्हापूरमध्ये ॲडमिशन घेतोय, KITमध्ये ॲडमिशन घेतोय तर KIT ऑटोनॉमस आहे त्यामुळे होम आणि अदर दॅन होम नाही आहे. पण जर अशी एखादी इन्स्टिट्यूट आहे जी ॲफिलिएट आहे युनिव्हर्सिटीला, तिथे त्यांना 70% होम युनिव्हर्सिटी म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी येतील आणि राहिलेले 30% अदर दॅन म्हणजेच पुणे किंवा इतर महाराष्ट्रामधून येणारे विद्यार्थी असतील. त्यानंतर जे ICT मुंबई आहे तुम्हाला माहिती आहे, तिथे 70% हे स्टेट लेवल म्हणजे CET थ्रू भरले जातात आणि 30% हे जेई थ्रू भरले जातात. डॉक्टर बाटू जे आहे लोणेरे तिथं पर्टिक्युलरली त्या युनिव्हर्सिटीमधलं हे डिस्ट्रीब्युशन आहे. ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट जे आहेत या युनिव्हर्सिटीसाठी त्यांना परत जो आपला इकडचा क्रायटेरिया मी पुढे दाखवणार आहे तो लागू होतो. पर्टिक्युलरली त्या युनिव्हर्सिटीमध्ये 85% स्टेट लेवल म्हणजे CETमधून जेईमधून भरत नाहीत, 15% हा त्यांना कोकण रिजनसाठी राखीव असतोय. गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी कॉलेजेस खूप कमी आहेत, तुम्हाला ती कदाचित लिस्ट वेबसाईटवरती मिळू शकेल. तिथे मात्र ऑटोनॉमस असेल तर 50% स्टेट लेवल आणि जवळजवळ 50% सीट्स या मायनॉरिटी कोट्यासाठी रिझर्व्ह असतात. आणि मग परत नॉन ऑटोनॉमस असेल तर त्यांचं 35% आणि 15%. COEP आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता युनिव्हर्सिटी झाले टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, तिथे मागच्या वर्षीपासून 80% जागा या CETमधून भरल्या जात आहेत आणि राहिलेल्या 20% जागा या जेईमधून भरल्या जात आहेत. आता थोडंसं अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सबद्दल बोलूयात. जसं अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लाईक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट लाईक KITमध्ये बघितलं तुम्ही तर 65% या सीट्स स्टेट लेवलला म्हणजे CETमधून भरल्या जातात, 65%, 15% सीट्स या जेईमधून भरल्या जातात आणि 20% हा इन्स्टिट्यूट लेवल कोटा असतोय.
त्यानंतर जर ही इन्स्टिट्यूट मायनॉरिटी नॉन ऑटोनॉमस असेल तर परत मग त्यांचा जो 65% आहे त्याच्यात 45% आणि 20% असतो होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. एवढ्या मायन्यूट लेवलवर डिस्ट्रीब्युशन होतं. पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स एक्झाम्पल म्हणून दाखवणार आहे. अनएडेड मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल तर परत ऑटोनॉमस असेल तर 100% स्टेट लेवल आणि नॉन ऑटोनॉमस 70-30. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, तुम्ही बघू शकता मायनॉरिटीमध्ये सगळ्यात शेवटी जर ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूट असेल तर 51% जागा ह्या मायनॉरिटीच्याच कॅन्डिडेटला दिल्या जातात. 49% मध्ये मग हे परत स्टेट, जेई, ओदर युनिव्हर्सिटी, होम युनिव्हर्सिटी असं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आता डिस्ट्रीब्युशन बऱ्याच वेळेला असं होतं की सर 60 जागा आहेत, 120 जागा आहेत, 180 जागा आहेत, काही इन्स्टिट्यूटमध्ये 240, 500 भरपूर जागा आहेत. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं मी हे सांगतोय ते एक अनएडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट लाईक KIT याच्याबद्दल सांगतोय. ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्याच्याबद्दल हे नाही आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज त्यांचे रूल्स वेगळे आहेत, त्यांचे CET त्यांची वेगळी असते, त्यांच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या वेगळ्या असतात. KIT सारख्या जर तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये बघत असाल, एक एक्झाम्पल घेऊया, 60 सीट आहेत एका ब्रँचमध्ये. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल एन्व्हायरमेंटल आहे आणि बायोटेक्नॉलॉजी, 60चा इंटेक आहे. तर त्यातल्या 48 जागा म्हणजे परत आलं ते 65% ज्या आहेत त्या 80% इथं होतोय तो कॅपमधून भरल्या जातात, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. त्या 48 जागा आणि 12 जागा इन्स्टिट्यूट लेवलला असतात. 48 मध्ये परत 39 म्हणजेच 65% या CET मधून भरल्या जातात आणि 9 जागा या JEE मधून भरल्या जातात. 39 ज्या CET आहेत त्याच्यामध्ये परत 20 जागा या ओपनसाठी असतात आणि 19 जागा या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह असतात. कधी कधी हे ब्रांच वाईज डिस्ट्रीब्यूट होतं, ओपनसाठी 19, रिझर्वेशनसाठी 20. जर ओव्हरऑल बघितलं तर 20 ओपन आणि 19 या रिझर्वेशनसाठी आहेत. आता रिझर्वेशनचे 19 आहेत याचा अर्थ असा नव्हे की रिझर्वेशनमधला मेरिटचा विद्यार्थी तिथूनच ॲडमिशन घेईल. ज्या 20 ओपन आहेत दे आर ओपन फॉर ऑल कॅटेगरी स्टुडंट्स. एखाद्या कॅटेगरीमधला मुलगा सुद्धा जर मेरिटमधला असेल तर त्याला ओपनची सीट मिळू शकते. दे आर ओपन फॉर ऑल. जे 9 सीट्स आहेत त्या प्युअरली JEE मधूनच भरल्या जातात. तिथे परत कॅटेगरी आणि ओपन असं काही डिस्ट्रीब्युशन नसतं. परंतु एक असं समजूया, EWSचा विद्यार्थी असेल किंवा EBCचा विद्यार्थी असेल किंवा OBC असेल किंवा SC ST NTचा विद्यार्थी ज्याचा JEEचा स्कोर अगदी खूप छान आहे, 90च्या वर आहे आणि त्यांनी जी पाहिजे ती ब्रँच त्याला मिळाली JEEच्या मार्कांवरती, तर त्याला स्कॉलरशिप मिळते का? तर हो, तुम्हाला JEE मधून जरी ॲडमिशन मिळालं तरी तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. जी काही स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला फुल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळते. हे झालं 60चं डिस्ट्रीब्युशन. प्लस TFWSच्या 3 जागा 5%, EWSच्या 6 जागा 10% आणि प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम जे जम्मू काश्मीर आणि इतर बाकीच्या राज्यातून येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1 किंवा 2 जागा असा हा 69चा इंटेक हा पर ब्रँच असतो. 120ला तुम्ही हे सगळं डबल करायचं आहे, 180 3 टाइम्स वी हॅव टू डू. आता जरासं अनएडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स, अनएडेड आणि नॉन ऑटोनॉमस ॲफिलिएटेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये बघूयात की तिथं कसं असतंय. तिथे जवळजवळ इथंपर्यंतचं डिस्ट्रीब्युशन सेम आहे. फक्त CET मध्ये जे मगाशी बघितलं आपण 20 होतो त्या ओपनसाठी आणि 19 होत्या रिझर्वेशनसाठी, तिथे परत त्यात डिवायडेशन होतंय. 27 जागा होम युनिव्हर्सिटी आणि 12 जागा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि मग याच्यामध्ये परत 14 ओपन 13 रिझर्वेशन, 6 ओपन 6 रिझर्वेशन. त्यामुळे एखादी इन्स्टिट्यूट, बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्यांचं एक जो माइंडसेट आहे तो बघतो की पुण्यामधल्या सर XYZ कॉलेजला खूप कट ऑफ आहे, जास्त कट ऑफ आहे म्हणजे ते कॉलेज चांगलं आहे, तिकडची ब्रँच चांगली आहे. पुण्यामधले ते विद्यापीठ किंवा ते जे इन्स्टिट्यूट आहे ते पुणे विद्यापीठाला अफिलिएट असतं. तिथे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे सोडून बाकीच्यांसाठी जागा असतात. मॅक्सिमम 14, कॅटेगरी असेल तर 6, ज्याच्यामध्ये पुणे सोडून अख्ख्या महाराष्ट्रातून मुलं येतात. त्याच्यामुळे तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हा जास्त असतो. तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यांचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघा, तुम्हाला लक्षात येईल तो भरपूर कमी असेल तुमच्या मेरिटपेक्षा सुद्धा. जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे 100% CET थ्रूच भरले जातात. त्यांना JEE कोटा नसतो आणि इन्स्टिट्यूट लेवल कोटाही नसतो. एक्सेप्ट ॲज आय सेड देर आर फ्यू सीट्स फॉर वालचंद अँड देर आर फ्यू सीट्स नाव फॉर JEE इन COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑल्सो. कॅटेगरी रिझर्वेशन मला वाटतं बऱ्यापैकी आता सगळ्यांमध्ये एक संभ्रम आहे की सर EWS सर्टिफिकेट मिळत नाही आहे, मराठा आरक्षणाचं काय, SCBC लागू झालेलं आहे का, ते आम्हाला मिळणार आहे का. तर अजूनही डिग्री चं जे काय मॅन्युअल आहे डिग्री ॲडमिशनचं ते अजून अपडेट झालेलं नाही आहे. परंतु लास्ट वीकमध्ये
जे पॉलिटेक्निकचे ॲडमिशन ब्रॉशर आहे ते अपडेट झाले आणि त्या पॉलिटेक्निकच्या ब्रॉशरमध्ये त्यांनी हे असं मेन्शन केलेलं आहे, जे काही रिझर्वेशन्स आहेत SC असेल, ST असेल, DT जे पर्सेंटेज आहे त्याच्याबरोबर त्यांनी SEBC सोशली अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास याच्यासाठी 10% ॲडिशनल रिझर्वेशन त्यात ॲड केलेलं आहे. सगळं रिझर्वेशन हे 60% होते. ऑफकोर्स त्यांनी ॲस्ट्रिक पण दिला आहे की दिस इज इन द कस्टडी ऑफ हायकोर्ट अँड द रिट पिटिशन अँड डिसिजन विल बी टेकन ॲज पर द डिसिजन कम फ्रॉम दी हायकोर्ट. परंतु असंच एकदा मागं झालं होतं, त्यामुळे जर ते पिटिशन असताना ज्यांचं आणि रिझर्वेशन डिक्लेअर केलं आणि त्या मुलांना मिळालं तर ते कॅन्सल होत नाही. कदाचित जर ते पॉझिटिव्ह झालं वेल अँड गुड, निगेटिव्ह झालं तरी त्या बॅचपुरतं ते लागू होतं. बट स्टील अगेन आय रिपीट, हे डिप्लोमाच्या ब्रॉशरमधून मी घेतलेलं आहे आणि हे असंच कदाचित डिग्रीसाठी सुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून बरेचसे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, आम्हाला भरपूर फोन येतात, पर्टिक्युलरली जे मराठा समाजाचे आहेत की सर EWS आम्हाला देत नाही आहेत, ते SEBCच घ्यायला सांगतायत. इट इज फॉर दिस, कारण EWS ही ओव्हर अँड अबाव रिझर्वेशन आहे जे हे सोडून वरती तुम्हाला मिळतं आहे. आता थोडंसं जे रिझर्वेशन विदिन द सँक्शन इंटेक, जे मी 60चा इंटेक तुम्हाला सांगितला, त्याच्यामध्ये परत रिझर्वेशन कसं असतंय हे थोडंसं बघूयात. सो रिझर्वेशन फॉर द सन्स अँड डॉटर्स ऑफ डिफेन्स सर्व्हिस पर्सनल, जे डिफेन्समध्ये असतात त्यांच्यासाठी असणारं रिझर्वेशन. 5% सीट्स इन द महाराष्ट्र कॅन्डिडेट्स फॉर द चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिस पर्सनल, त्याला डिफेन्स 1 म्हणतो, किंवा ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल डिफेन्स 2 हु आर डोमिसाईल इन महाराष्ट्र स्टेट. दुसरा येतो तो चिल्ड्रन ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल डिफेन्स 3 मध्ये येतात, हु आर ट्रान्सफर टू महाराष्ट्रामध्ये ते ट्रान्सफर झालेले आहेत, परंतु त्यांच्याकडे महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट नाही आहेत, किंवा दे आर नॉट डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट बट देअर फॅमिलीज आर स्टेशन्ड इन महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, फक्त एक माहिती म्हणून सांगतोय, कमी असतील आपल्यापैकी. हे सगळं तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळेल, जे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला शेअर करेन. आणि हे सोडून अजून तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुम्ही तुमच्याकडे एक तुमच्या ब्रॉशर दिलेला आहे, ब्रॉशरबरोबर एक पांढऱ्या कलरची तुम्हाला पेपर दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न लिहून ठेवू शकता. आमचे फॅकल्टी ते प्रश्न गोळा करतील आणि परत आम्ही सगळे त्याची उत्तरं देऊ. जो या जर तुम्ही डिफेन्समध्ये बघत असाल तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की एक कंबाइंड सिंगल मेरिट लिस्ट ऑफ ऑल इलिजिबल 3 टाइप्स इज प्रिपेअर्ड. याची एक लिस्ट बनवली जाते. असं नाही आहे की डिफेन्स 1ला एक जागा आहे, डिफेन्स 2ला एक जागा आहे, डिफेन्स 3ला एक जागा आहे. जर तिथे 2च जागा असतील तर डिफेन्स 1, 2, 3 मधले जे टॉप 2 आहेत त्या दोघांना ते मिळून जाईल. हे मी पुढे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगणार आहेत. आणि कॅन्डिडेट्सना त्यांना परफॉर्मा C जो आहे, D आणि E जसं आहे ते ॲप्लिकेबल तुम्हाला द्यावं लागेल. हे सगळे परफॉर्मा तुम्हाला मॅन्युअलमध्ये मिळतील, ते तुमच्याशी शेअर केलं जाईल. आणि दिस इज नॉट अवेलेबल टू द चिल्ड्रन ऑफ सिव्हिलियन स्टाफ हु इज वर्किंग ऑर हु हॅज वर्क इन द इंडियन डिफेन्स सर्व्हिस. दुसरं येतं ते PWD विद्यार्थ्यांसाठी असणारे रिझर्वेशन. तेही जसं रूल आहे त्यानुसार 5% जागा असतात त्या PWDच्या विद्यार्थ्यांसाठी, परंतु त्यांच्यासाठी असणारी एक महत्त्वाची अट म्हणजे जी काही डिसेबिलिटी त्यांची असेल, ते काही 4-5 टाईप्स दिलेले आहेत मॅन्युअलमध्ये, ती तुमची 40% अँड अबाव असली पाहिजे. हे पूर्ण महाराष्ट्र स्टेटच्याच विद्यार्थ्यांसाठी असेल. JEE मधून येणाऱ्यांसाठी JEEच्या स्कोअरवरती ते रिझर्वेशन मिळणार नाही आहे. आणि यांना एक जे काय परफॉर्मा आहे सर्टिफिकेट जे मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे तेच तुम्हाला आणावं लागेल. त्यात क्लिअरली मेन्शन केलं आहे की द डिसेबिलिटी इज मोर दॅन 40% अँड मोस्ट इम्पॉर्टंट इट इज परमनंट इन नेचर. तिथे जर क्युरेबल असेल, 6 इयर्स असेल, परमनंट इन नेचर सोडून दुसरा कुठलाही शब्द असेल तर CET किंवा DTE अजिबात ते ॲक्सेप्ट करत नाही आहे. त्याच्यानंतर कदाचित तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. ऑर्फन कॅन्डिडेटसाठी 1%. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट्स. आता आणखीन एक आहे की मुलींसाठी फ्री एज्युकेशन आणि अशा बऱ्याचशा घोषणा झालेल्या आहेत, पण अजूनही त्याचा कसलाही ऑफिशियल GR आलेला नाही आहे. त्याच्यामुळे अजूनही त्याच्याबद्दल अशी एक शाश्वती नाही आहे की ते आहे की नाही. परंतु पहिल्यापासूनच फिमेल कॅन्डिडेट्स ऑलरेडी देर इज 30% रिझर्वेशन फॉर ऑल फिमेल कॅन्डिडेट्स इन ईच रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी. म्हणजे ओपन असेल त्याच्यात 10 जागा असतील तर 3 जागा ऑलरेडी मुलींसाठी रिझर्व आहेत. SC मध्ये 5 जागा असतील त्यातल्या 2 जागा मुलींसाठी रिझर्व आहेत. असं कॅटेगरी वाईज 30% सीट्स ह्या मुलींसाठी रिझर्व आहेत. पुढे मी एक्सप्लेन करतोय. परंतु हे रिझर्वेशन डिफेन्स, PWD आणि ऑर्फन कॅटेगरीमध्ये येत नाही. त्यानंतर जे 60चा इंटेक आहे ते सोडून वरच्या ज्या सुपर न्युमररी सीट्स आपण म्हणतो, TFWS आहे आणि EWS आहे, त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतोय. रिझर्वेशन फॉर EWS ॲज पर दॅट GR 10% ऑफ द सीट्स, म्हणजे 6 सीट्स. 60चा इंटेक आहे, 10% म्हणून 6 सीट्स ह्या इकॉनॉमिकली विकर सेक्शन कॅन्डिडेटसाठी त्या राखीव असतात. त्यांच्याकडे तुमच्याकडे एक स्टेट गव्हर्नमेंटचं EWS सर्टिफिकेट असायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं चालत नाही.
परत रिपीट करतोय, बरेच विद्यार्थी येतात सेंट्रल गव्हर्नमेंटचं घेऊन आणि त्यांना वाटतं की हे चालतंय, स्क्रुटनीमध्येच ते बाहेर पडतात. स्टेट लेवलचं तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट लागेल आणि ज्यांना EWS दिलं जात नाही आहे त्यांना ऑफकोर्स तुम्हाला SCBCसाठी ते सर्टिफिकेट काढावं लागेल. त्याचबरोबर TFWS ही खूप छान स्कीम आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्याबद्दल संभ्रम असतोय, तोही तुम्हाला मी सांगतोय. आणि TFWS काय आहे ते थोडक्यात सांगतो. 5% सीट्स म्हणजे 3 TFWS. TFWS स्टँड्स फॉर ट्युशन फी वेवर स्कीम. जी काय ट्युशन फी आहे ती तुम्हाला पूर्ण माफ केली जाते जर तुम्ही मेरिटमध्ये असाल तर. 100% कन्सेशन तुम्हाला मिळतं आहे. इट इज ओनली फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. महाराष्ट्रातलाच डोमेसाईल असेल आणि CET मधूनच ज्याचा स्कोर असेल त्यांनाच हे मिळतो. JEEच्या विद्यार्थ्यांना आणि अदर दॅन महाराष्ट्र विद्यार्थ्यांना TFWS लागू होत नाही. कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकतो. त्याच्यासाठी एक अट आहे ती म्हणजे पालकांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. तसा तुम्हाला तुमच्याकडे तहसीलदारांचा दाखला असला तरी बस. त्यानंतर TFWSचा जो चॉईस कोड असतो तो भरत असताना एक फक्त त्याच्यात ॲडिशन असतं, ते म्हणजे जो काही चॉईस कोड आहे त्याच्यापुढे 0, त्याच्यापुढे 1 आणि त्याच्यापुढे T लिहिलेलं असते. T फॉर TFWS. एक्झाम्पल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आमचा जो चॉईस कोड आहे 6267, जो इन्स्टिट्यूट कोड आहे आमचा 6267, 61-210 हा मेकॅनिकलचा रेग्युलर चॉईस कोड आणि त्याच्यापुढे जे 0 आहे त्याच्याऐवजी 61-21-1 आणि T 211 T 1 अँड इन्स्टेड ऑफ 0 1 अँड T. आता TFWSला टी करायचं का? जर तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली असेल, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असेल, ऑफकोर्स SC ST आणि VJच्या मुलांना गरज नाही कारण TFWSची फी तेवढीच असते जेवढी तुम्हाला कॅटेगरीमध्ये मिळते. कोणासाठी ओपनचे विद्यार्थी असतील, OBCचे असतील आणि EWS असतील, त्यानंतर SBC असतील, हे विद्यार्थी TFWSला तुम्ही केलं तर चालेल. तुम्हाला मार्क्स कितीही असू देत TFWSला तुम्ही टिक करा. असे 2 तरी केसेस आमच्याकडे येतात की सर माझे मार्क्स 96-97 होते, मी XYZ ब्रँचला अप्लाय केलं, TFWS माहीत नव्हतं, मी टिक करायचं राहिलो आणि मला कळालं नाही. असं वाटलं की जर TFWSला क्लिक केलं तर मला रेग्युलरमध्ये कन्सिडर होणार नाही. असं नाही आहे, तुम्हाला दोन्हीकडे कन्सिडर केलं जातं. TFWSमध्ये जर तुम्हाला ती सीट मिळाली तर येस, बोथ रेग्युलर अँड TFWS चॉईस कोड्स कॅन बी गिवन जर तुमचा स्कोर चांगला असेल तर. एक त्याच्यात आणखी अट आहे, तुम्हाला जर TFWSमधून ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट बदलता येत नाही किंवा तुम्हाला ब्रँच चेंज करता येत नाही. KITमध्ये जर तुम्ही बघितलं अराऊंड 15,000 TFWSच्या विद्यार्थ्यांची फी आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं, सगळे मुलं जे ओपन आहेत, OBC आहेत, त्या मुलांनी TFWSला टिक केलं तरी काही हरकत नाही आहे. जर तिथं नाही बसलं तर रेग्युलरमधून तुम्हाला ॲडमिशन मिळतं. हे थोडंसं जे काही स्कॉलरशिप्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे आमचं एक मोठं ब्रॉशर आहे, त्याच्यामध्ये एक सिंगल पेज आहे. त्या सिंगल पेजवरती सगळ्या या डिटेल्स आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत. लागणारी कागदपत्रे असतील, असणाऱ्या शिष्यवृत्ती असतील, त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कुठले आहेत आणि फ्लो कसा असेल ॲडमिशनचा तोही, जो मी आता पुढे सांगणार आहे तोही तुम्हाला एका पानावरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेतच, परंतु KITला 40 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने आम्ही मागच्या वर्षीपासून KITची मेरिट स्कॉलरशिप इंट्रोड्यूस केलेली आहे. जवळजवळ 65 विद्यार्थ्यांना आम्ही 0 फी 100% फी वेवर, इवन फॉर्मचे 50 रुपये पण द्यायचे नाही आहेत, इथंपर्यंत आम्ही ही मोठी स्कॉलरशिप अनाऊन्स केली आहे. परंतु इट इज जस्ट टू ऑनर द मेरिट. त्यामुळे मेरिटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. एक्झाम्पल, जर तुमचा 99 आणि त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल असेल, तुम्ही कम्प्युटर, AI, CSBS इथंपर्यंत जर घेतलात तर अशा 30 विद्यार्थ्यांना फ्री तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. मेकॅनिकलमध्ये असेल 95, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 95, इलेक्ट्रिकल 95च्या वर जर मार्क्स असतील आणि तुम्ही या ब्रँचेस प्रेफर केला तर तुम्हाला इथे 100% ॲडमिशन 100% तुम्हाला फी कन्सेशन मिळेल. ऑफकोर्स तिथे एक कंडिशन आहे, तेही माहिती तुम्हाला आम्ही तिथे पुढे देतोय. मग सिव्हिल इंजिनिअरिंग 94, सिव्हिल एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी 94 अँड अबव असेल तर अशा 7-3 अशा एकूण 65 विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही स्कॉलरशिप इंट्रोड्यूस केलेली आहे. मागच्या वर्षी अशा 6 विद्यार्थ्यांना जे हे या क्रायटेरियामध्ये बसत होते त्या 6 विद्यार्थ्यांना आम्ही ही स्कॉलरशिप दिलेली आहे. त्यांची 100% फी माफ केलेली आहे. फर्स्ट इयर टू सेकंड इयर, सेकंड इयर टू थर्ड इयर, थर्ड इयर टू फायनल इयर, त्याच्या काही कंडिशन्स आहेत. फायनल इयरपर्यंत मुलांनी जर त्या कंडिशन्स फुलफिल केला 4ही वर्ष त्यांचं फ्री एज्युकेशन होऊ शकतं. कंडिशन्स म्हणजे त्या मेरिटच्या कंडिशन्स आहेत की तुमचा CGPA 8च्या वर असावा, अटेंडन्स 80% असावी, तुमच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी ॲक्शन होऊ नये, बस एवढ्याच ज्या मोजक्या कंडिशन्स आहेत तेवढ्या घातलेल्या आहेत. तुम्हाला 4ही वर्ष ती फ्री आमची स्कॉलरशिप मिळू शकते. आता सीट डिस्ट्रीब्युशन, सीट मॅट्रिक्स कसं असतं, हे सीट मॅट्रिक्स बघितल्याशिवाय तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नये असं मी तर म्हणेन. कारण बऱ्याच वेळेला असं होतं
की पहिला राऊंड होतो आणि दुसरा राऊंड आल्यावरती सीट मॅट्रिक्स येतं, त्यात दिसतं की काही इन्स्टिट्यूट्समध्ये मोठ्या मोठ्या जागा फुल आहेत, तरी आपण तो ऑप्शन टाकतो आणि मग पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत आपल्याला चांगली एखादी संस्था असते की ज्याला आपण सेकंडरी इम्पॉर्टन्स दिलेला असतोय तीही मिळत नाही आहे. थोडंसं बघूयात की डिस्ट्रीब्युशन कसं असतंय. हे आता मी लास्ट इयरचा एक आमचा सीट मॅट्रिक्स घेतोय. आमचा जो कोर्स आहे कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम, ज्याच्यामध्ये SI म्हणजे जे SI दिसतंय 180, दॅट इज सँक्शन्ड इनटेक 180 आहे. त्याचबरोबर 65% म्हणजे 117 या CET साठी आहेत. त्यानंतर मायनॉरिटी सीट्स, कारण मायनॉरिटी रिझर्वेशन आमच्या कॉलेजला लागू होत नाही आहे. ऑल इंडिया म्हणजे JEE मधून येणारे 15% कॅन्डिडेट्स म्हणजे 180 पैकी 27 जागा या ऑल इंडियासाठी आहेत आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या 36 जागा 20%, त्यातली या सगळ्यांमध्ये एक ऑर्फनला तुम्हाला दिली जाते. आता थोडंसं खाली बघूयात मॅट्रिक्स समजून कसं घ्यायचं. कॅटेगरी एक कॉलम दिसतोय तुम्हाला, त्यात ओपन, SC, ST, VJ, DT, NT, BC, D, OBC आणि टोटल. खाली दिसतोय तो म्हणजे जनरल आणि लेडीज. G फॉर जनरल, L फॉर लेडीज, G फॉर जेंट्स नव्हे, जनरल वेअर लेडीज आर ऑल्सो कन्सिडर्ड. ओके, ते कसं डिस्ट्रीब्युशन आहे बघूयात. तर आपण ओपन कॅटेगरीबद्दल बोलूया. सगळ्यात पहिला कॉलम, त्याच्यामध्ये जनरल सीट्स आहेत 37 आणि लेडीजसाठी मुलींसाठी राखीव सीट्स आहेत 15. 180 पैकी जे काही 144 कॅपला सीट्स आहेत, 144 पैकी 37 ह्या जनरल आहेत आणि लेडीजसाठी 15 आहेत. आता या ज्या काही एकूण सीट्स आहेत 37 आणि 15 ह्या ओपनच्या आहेत. या ओपनमध्ये कुठल्याही कॅटेगरीची मुलं जर मेरिटली असतील, मेरिट असेल त्यांचं, तर तिथून त्यांना ॲडमिशन मिळू शकतं, त्यातली एक सीट त्यांना अलॉट होऊ शकते. प्लस जनरल 37 जरी म्हटलं, मुलींचं जर मेरिट असेल तर त्या 37 पैकी सुद्धा सीट्स ह्या मुलींना अलॉट होऊ शकतात. मुलींसाठी स्पेशली राखीव आहेत त्या 15 ॲज अन एक्झाम्पल. असं समजूया की 15 मुली नाही आहेत ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलंच नाही आहे, तर ते परत जनरलला जाऊन तिथे मुलांचं कन्सिडर केलं जातं. सेम SC साठी जनरलच्या 11 आहेत, लेडीजच्या 4 आहेत. सेम अगेन तिथल्या ज्या जागा आहेत 4 जरी मुलींसाठी असला तरी ते 11 मध्ये सुद्धा त्यांना मिळू शकतं. ST साठी 6 आणि 2, DT 2-2, NT B थोडंसं बघूया. जनरल 3 दिसतं इथे आणि लेडीजसाठी 0. म्हणजे जर एखादी विद्यार्थी एखादी मुलगी असेल NT B मधली, तर तिला मग आमच्याकडे CSBSला मिळणारच नाहीये का? असं नाहीये. NT B मध्ये ज्या जनरलच्या 3 जागा आहेत, जर ती मुलगी मेरिटमधली असेल त्याच कॅटेगरीमध्ये, NT B मध्ये जर तिचं मेरिट असेल तर त्या मुलीला त्या 3 मधली जागा मिळू शकते. कदाचित या ज्या जनरलच्या 3 NT Bच्या जागा आहेत त्या तिन्ही मुलींना मिळू शकतात जर त्या मेरिटमध्ये असतील आणि मुलांचं मेरिट जर कमी असेल तर. सेम NT C 3-1, NT D 2-0, OBC 14-6 अशा 108. बाकीच्या जागा कुठे आहेत? PWD साठी 3 जागा. हे मी 180 इंटेक असल्यामुळे एवढ्या जागा तुम्हाला दिसतात. 60 जर बघितलं तर खूप कमी जागा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. PWD साठी 3, त्यातली 1 इथं OBC साठी रिझर्व आहे आणि कॉमन रिझर्व्ड इन ऑल कॅटेगरीज या 2 जागा, अशा या 3 आणि 1 4, या 3 पैकी 2 PWD साठी कॉमन रिझर्व फॉर ऑल कॅटेगरी स्टुडंट्स आहेत. तसंच डिफेन्समध्ये सुद्धा ओपनसाठी 3 असतील, परंतु या पूर्ण जे काही रिझर्वेशन आहे त्यातल्या 2 जागा 3 पैकी 2 या कॅटेगरीच्या मुलांसाठी रिझर्व असतील. एखादा विद्यार्थी आहे जो डिफेन्समधला आहे आणि तो कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये आहे, त्याचा नक्कीच जो स्कोर आहे तो खूप कमी येतो. तुम्ही बघू शकता आमचं कट ऑफ बघा. कॉम्प्युटर सायन्सचा 94.68 ओपनसाठी आहे, परंतु जर डिफेन्स किंवा PWD असेल आणि त्याला जर ती सीट अलॉट झाली तो कट ऑफ अगदी 70 पर्यंत सुद्धा असू शकतो. आणि मग ह्या टोटल 4 अशा एकूण 144 सीट्स प्लस हे सोडून EWS जे ओव्हर अँड अबाव सुपर न्यूमररी सीट्स 10% आहेत. 180 इंटेक म्हणून 10% म्हणजे 18 सीट्स या EWS आहेत आणि 5% TFWS म्हणून त्याच्या 9 सीट्स या TFWS साठी. असा एकूण 180 + 18 + 9 अशा 207 विद्यार्थी हे पूर्ण कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टमसाठी आमच्या कॉलेजमध्ये आहे. असाच सेम कम्प्युटर सायन्स, सेम AIML, मेकॅनिकल सेम डिस्ट्रीब्युशन. थोडंसं ENTC साठी 180, सिव्हिलसाठी 120, त्यामुळे थोडंसं ते कमी येते. आता डॉक्युमेंट्स, बरेचसे विद्यार्थी पालक एक आम्ही व्हिडिओ करून शेअरही केला होता की डॉक्युमेंट्स तुमचे तयार ठेवा. तरीही आणखीन विद्यार्थी पालक आहेत की कन्फ्यूज आहेत की डॉक्युमेंट्स कधी लागणार, काय लागणार. एक लिस्ट मी तुम्हाला देतोय. याच्यामध्ये आता कॅप अलॉटमेंट, FC कन्फर्मेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स हे सगळं तुम्हाला नंतर मिळेल, पण जे बोल्ड आहेत हे तुम्ही आत्तापासून काढून ठेवायला पाहिजेत. हे तुम्हाला लागणार आहेत कॅपच्या रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा, की जे कदाचित बाय द एंड ऑफ जून स्टार्ट होणार आहे. ते मी शेड्यूल तुम्हाला टेंटेटिव्ह दाखवणार आहे. तुमचं 10वी, तुमचं CETचं स्कोअर कार्ड, JEEचं स्कोअर कार्ड, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट किंवा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, किंवा तुम्ही BSc करून येणारी मुलं असतात त्यांचं मार्कशीट,
तुमचं LC लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट जर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असेल, स्टेट ऑर्डर असेल तर ट्रान्सफर सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट असलं तरी चालू शकतं. तुमच्या LC वरती नॅशनॅलिटी लिहिलं असेल तर नॅशनॅलिटी सेपरेट काढायची गरज नाही आहे. जर LC वरती नॅशनॅलिटी नसेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढावं लागतं. तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जर प्लेस ऑफ बर्थ आणि तालुका जिल्हा मेन्शन केला असेल तर इव्हन डोमिसाईल सर्टिफिकेटही काढायची गरज लागत नाही. गॅप सर्टिफिकेट जे विद्यार्थी गॅप घेऊन येतात त्यांच्यासाठी लागतं. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट झेरॉक्स 2023-24ची जर तुम्ही TFWS किंवा EWS याच्यासाठी अप्लाय करत असाल तर आधार कार्ड आणि तुमचे फोटो अशी 14 लिस्ट आहे. ही सगळी लिस्ट तुम्हाला ऑलरेडी तुमच्या जे एक 1 पॅम्पलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोहोचलेले आहे. हे झालं ओपनसाठी. सगळ्या कॅन्डिडेटसाठी हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात. आता जे रिझर्वेशन्स आहेत अलॉंग विथ दोज 14 जे 14 मी मागाशी सांगितले ते आणि त्याच्याबरोबर जर SC ST ची मुलं असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मस्ट आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की कास्ट सर्टिफिकेट असतं पण व्हॅलिडिटी नसते, व्हॅलिडिटीचं टोकन असतं, रजिस्ट्रेशनपर्यंत टोकन चालतं. कॅप राऊंड तुम्ही 1 भरला त्याच्यावरती चालू शकतो. तुम्हाला एक कॉलेज अलॉट झालं आणि अलॉट झालेली जी सीट आहे ती जर SC असेल, SC ची जर सीट असेल तर तुम्ही ॲडमिशन घ्यायला जेव्हा जाल तेव्हा ओरिजिनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असायलाच पाहिजे. नसेल तर तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही आणि जर तुम्ही ती सीट फ्रीज केली असेल तर तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर पडता. तुम्हाला ॲडमिशन तुम्ही जेव्हा घ्यायला जाताय तोपर्यंत तुम्हाला दिस इज ॲप्लिकेबल फॉर ऑल अदर कॅटेगरी पीपल वेअर व्हॅलिडिटी इज एक्सपेक्टेड, वेअर डोमेसाईल इज एक्सपेक्टेड और वेअर नॉन क्रिमिनल इज एक्सपेक्टेड. म्हणून त्याच्यासाठी 2 वे आम्ही युजली सांगतो. एक, तुम्हाला व्हॅलिडिटी मिळते का पहिल्या राऊंडपर्यंतच बघा. दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत मिळत असेल असं वाटत असेल तुम्ही बेटरमेंट करा, पुढे जा, तिसऱ्या राऊंडपर्यंत एक्सटेंड करा. तुम्हाला जवळजवळ एक 15 दिवसांचा तरी वेळ मिळतो आणि मग शेवटच्या राऊंडला तुम्ही कन्फर्म करा. बेटरमेंट केला तुम्ही तर ती सीट तुमची राहते. जर पहिल्या राऊंडला समजलं की नाही आपल्याला मिळू शकत नाही, थोडंसं अवघड आहे, तुम्ही पटदिशी तिथून नॉट कन्फर्म करून बाहेर येऊन तुम्ही ओपनमधून रजिस्ट्रेशन सीट टाईप कन्वर्ट करून तुम्ही ओपनमधून करू शकता. जर विद्यार्थी कॅटेगरीमधला आहे आणि त्याला ओपनमधली सीट अलॉट झाली, ओके, SC ST जसं मी म्हटलं ओपनमध्ये सगळ्या कॅटेगरीची मुलं येऊ शकतात, त्यांना जर ओपनची सीट अलॉट झाली ठीक आहे तर त्यांना ॲडमिशन 100% मिळेल. जरी तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसली किंवा नॉन क्रिमिनल नसलं तरी तुम्हाला ॲडमिशन 100% मिळेल कारण तुम्हाला ओपनची सीट मिळाली. परंतु तुम्हाला जर व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल दिलं नाही किंवा कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्या वेळेवरती आलं नाही तर तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्हाला जी काही ओपनची फी आहे ती ओपनची फी भरावी लागेल. आणि मग त्याच्यात 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर तुम्हाला EBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास 50% फी कन्सेशन मिळतं. पण SC STच्या कॅन्डिडेट्स किंवा VJच्या कॅन्डिडेट्स एवढी तुम्हाला कमी फी होणार नाही. फॉर एक्झाम्पल ओपनची आमच्याकडे 1,05,000 फी आहे. 8 लाखाच्या आतलं उत्पन्न असेल तर तीच फी 55,000 ते 60,000 होते. NTचे जे विद्यार्थी आहेत NT आणि DTचे त्यांना एक साधारण 15,000 फी आहे वर्षांची आणि SC STच्या मुलांना एक मला वाटतं 2-2,500 फक्त फी आहे वर्षाची. एनी ब्रँच इफ दे कम थ्रू मेरिट. परंतु हे डॉक्युमेंट्स मस्ट आहेत, त्याला कुठलंही एक्सक्यूज चालत नाही. दरवर्षी 2 ते 3 केसेस तरी होतात. कॉम्प्युटर सायन्सला अलॉट झालेलं असतं त्यांना सीट आणि व्हॅलिडिटी नाही आहे म्हणून त्यांची ऐनवेळी सीट कॅन्सल होते, ते कॅपमधून बाहेर पडतात, त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि हा रूल काही KITचा किंवा कोणा एका इन्स्टिट्यूटचा नाही आहे, हा रूल गव्हर्नमेंटचा आहे. तिथे तुम्ही ते ॲक्सेप्ट केल्याशिवाय सिस्टममध्ये ॲक्सेप्ट होतच नाही आणि सिस्टम पुढे जात नाही. सॉरी, जे DTसाठी मी म्हटलं तुम्हाला कास्ट 14 प्लस कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर लागेल, ती तुमची 31 मार्च 2025 पर्यंत लागेल. ते थोडंसं 24 झालंय. व्हॅलिड टिल 31 मार्च 2025. परत EWS साठी परफॉर्मा जो V आहे तो महाराष्ट्र स्टेटचा लागेल, परत तो 24-25 साठी लागू असेल. डॉक्युमेंटचे पुढचे TFWS साठी त्याच्याबरोबर 8 लाखाच्या आतलं उत्पन्नाचा दाखला आणि मग जर डिफेन्समध्ये असेल तर त्यांना जे परफॉर्म आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स इथे लागतील. MKBची मुलं असतील त्यांना परत G1 G2 जसं मी म्हटलं डिस्प्युटेड एरिया आणि मराठी असलेला दाखला. फिजिकल हँडिकॅप त्यांच्यासाठी असणारा परफॉर्म वेगळा आहे. तुम्ही ऑर्फनमधून येत आहे त्यांच्यासाठी वेगळा आहे. OMS जे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी येतात त्यांना परत मायग्रेशन आणि पासिंग सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागतात. ही सगळी लिस्ट तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे. आता पुढचं शेड्यूल काय असेल, मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती आहे की आज CETचा रिझल्ट लागणार होता, परंतु JEEच्या नीटच्या बाबतीत जे झालं आहे तसंच थोडंसं आणखीन काही ग्रीव्हन्सेस हे CET सेलला ग्रीव्हन्स पिरियड संपल्यानंतर आले.
त्याच्यामुळे त्यांनी ते ग्रीव्हन्सेस परत ॲड्रेस केलेले आहेत आणि त्यांनी ती डेट पुढे एक्सटेंड केलेली आहे. एक साधारण मी काल रात्रीच ते चेक केलं की जवळजवळ 35 असे क्वेश्चन्स आहेत की ज्याला नन ऑफ द आन्सर इज करेक्ट असा ऑप्शन आहे. म्हणजे जे उत्तर दिले त्यातलं कुठलंच नव्हतं. म्हणजे PCMB तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी दिले त्यांना सगळ्यांना 35 मार्क्स एक्स्ट्रा होणार आहेत. ऑफकोर्स त्यांनी एवढा काय फरक पडणार नाही बिकॉज इट इज पर्सेंटाईल. सगळ्यांना ते मार्क्स मिळणार आहेत आणि ते सगळे कॅल्क्युलेशन्स होऊन पुढे येण्यासाठी म्हणून त्यांनी आता साधारण 10 ते 19च्या मध्ये रिझल्ट लागेल असं त्यांनी सांगितलंय. तो रिझल्ट कदाचित 12, 13 किंवा 15 तारखेपर्यंतही लागू शकतो. रिझल्ट लागल्यानंतर पुढे काय तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही CET रजिस्ट्रेशन केलं, CET दिली, तुम्हाला मार्क्स पर्सेंटाईल हातामध्ये आले. आता CETच्या रजिस्ट्रेशनचा त्याचा युजर ID पासवर्डचा काहीही संबंध नाही. त्याचा रोल संपला. तुम्हाला परत सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेससाठी परत रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याच वेबसाईटवरती जी आहे CET.cell.mahacet.org. पुढच्या स्लाईडमध्ये अजून मी डिटेलमध्ये दाखवतोय. तिथे जाऊन तुम्हाला पहिला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याची एक साधारण फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये ते सुरू होईल. एंड ऑफ जून आणि फर्स्ट वीक ऑफ जुलै साधारण 12 ते 15 दिवसांचा वेळ त्याला असतो. तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर रजिस्ट्रेशन, तिथे जाऊन FCचा सही शिक्का घेणं या सगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. जे फॅसिलिटेशन सेंटर किंवा स्क्रुटनी सेंटर गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले आहेत त्या स्क्रुटनी सेंटरवरती जाऊन तुम्हाला ते करावं लागेल. त्याची लिस्ट तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल. KIT इज ऑल्सो वन ऑफ द ऑथराइज्ड स्क्रुटनी सेंटर ऑफ DTE गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तुम्ही KIT वरती येऊन सुद्धा ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तो जो सही शिक्का आहे तो घेऊ शकता. ते साधारण जुलैच्या सेकंड वीकपर्यंत होऊ शकेल. त्यानंतर मग ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होईल. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 ऑप्शन फॉर्म भरणं, मेरिट लिस्ट लागते. त्यानंतर जाऊन तुम्हाला कॉलेजेसला ॲडमिशन घ्यावं लागतो. त्यानंतर मग सीट मॅट्रिक्स येतं. पुढे जाऊन परत दुसऱ्या राऊंडसाठीची व्हॅकन्सी कळते. त्याच्यासाठी परत दुसरे ऑप्शन फॉर्म भरणं आणि हे सगळं पुढच्या स्लाईडमध्ये सांगतोय. प्लस त्या याच्यावरती एक तुम्हाला मी अख्खं शेड्यूल 22 स्टेजेसचं शेड्यूल दिलं आहे आणि पुढे शेड्यूलचा कॉलम रिकामा ठेवला आहे. ते आलं की मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर करेन. ते तुम्ही फक्त त्याच्यावरती लिहून ठेवा. दॅट विल बी इझी फॉर यू टू रेफर. हे साधारण जुलै आणि ऑगस्ट, जुलैचा हाफ आणि ऑगस्टपर्यंत कदाचित एक महिना हा पूर्ण प्रोसेस तुमची सुरू राहील आणि तुमचं इंजिनिअरिंग करिअर सुरू होणार आहे ते ऑगस्ट. 1 ऑगस्ट ही डेट ऑलरेडी AICTने दिलेली आहे मागे पुढे, परंतु ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये तुमचं इंजिनिअरिंगचं करिअर सुरू होतं. आता कॅपसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार. मी जसं म्हटलं हे करत असताना कमीत कमी 30 ते 40% असे विद्यार्थी पालक आहेत की ज्यांना यातलं काही माहीत नाही आहे आणि ते फसवले जातात आणि त्यांचा दुरुपयोग केला जातो. त्याच्यासाठी हे सांगतोय पर्टिक्युलरली ॲज आय सेड द बॉईज अँड द गर्ल्स, द स्टुडंट्स, इंजिनिअरिंग स्टुडंट्स, यू हॅव टू टेक अटमोस्ट केअर दॅट यू फॉलो ऑल दोज स्टेजेस अँड स्टेप्स. ही सगळी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पहिली गोष्ट CET आणि JEE याला सेपरेट रजिस्ट्रेशन नसतं. एकच रजिस्ट्रेशन तुम्ही करायचं आहे आणि तिथे हाव यू अपियर्ड फॉर CET येस टिक केला, CETचा तुमचा नंबर टाकला, तुमचा स्कोर ते फेच करते. JEE हाव यू अपियर्ड फॉर JEE, तुम्हाला JEEला 1 मार्क असू देत येस म्हणायचं आहे आणि रोल नंबर ॲड करून तुमचं JEEचं स्कोअर कार्डही इकडे घ्यायचं आहे. किंवा JEEला तुम्हाला 99 मार्क्स पडलेत, मला मिळणार आहे ॲडमिशन असं वाटतंय, CETला खूप कमी आहेत 70-75 म्हणून नको CETच द्यायला असे बरेचसे विद्यार्थी करतात आणि नंतर आमच्याकडे येतात. असं करू नका. कितीही मार्क्स असू देत, तुम्ही जर दोन्ही एक्झाम दिल्या असल्या दोन्ही एक्झाम सिलेक्ट करा, दोन्हीचे मार्क्स तुम्ही भरा. पुढं तुमचा मोबाईल नंबर हा व्हॅलिड असावा, तो बदलू नका, तो चांगला रेंजचा असावा आणि त्याचबरोबर तुमचा ईमेल ID की ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, ज्याचं लॉग इन तुमच्या मोबाईलमध्ये आहे परंतु पासवर्डही माहिती आहे, कारण मोबाईल कधी बंद पडेल माहीत नाही, त्याबरोबर ईमेलही बंद पडतो, पासवर्ड आठवत नाही. कधी कधी मोबाईलचे प्रॉब्लेम येतात, नवीन स्कीम आली म्हणून नवीन कुठलं तरी कार्ड घेतो, ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये करतो, आपण पोर्ट करतो आणि नेमकं ज्या 2 दिवसात आपल्याला OTP येणार आहे कन्फर्मेशनसाठी त्यावेळेसच आपला मोबाईल बंद पडतो. त्यामुळे स्वतःचाच मोबाईल नंबर द्या, इव्हन पालकांचाही देऊ नका, कारण त्यावेळेस तुम्ही FCAवर रजिस्ट्रेशनला येता. खूप छान पद्धतीने CET सेलने हे केलेलं आहे ही सगळी फसवणूक थांबवण्यासाठी. जोपर्यंत कॅन्डिडेटच्या मोबाईलमधला OTP तो कॅन्डिडेट एंटर करत नाही तोपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही, तोपर्यंत त्याचा ऑप्शन फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही, तोपर्यंत त्याचं ॲडमिशनसुद्धा कन्फर्म होत नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर द्या. पालकांचा दिला की मग पालक घरी असतात, ते रेंजमध्ये नसतात, तुम्ही फोन करता आणि मग ही सगळी पळापळ होते. त्यामुळे तुमचाच द्या आणि तो फोन नंबर तुमच्या जवळ ठेवा. ईमेल ID ही तुमचा तो व्हॅलिड असू द्यात. कॅन्डिडेट टाईप कॅटेगरी तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. बऱ्याच वेळेला असं होतं परत की सर चुकून माझं मेलचं फिमेल झालं, फिमेलचं मेल सिलेक्ट केलं, OBC कॅटेगरी होती पण मी चुकून ओपन टाकली, ओपन होती पण चुकून EW झाले. याच्यासाठी CET सेल 3 दिवसांचा वेळ देते, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीव्हन्सेस येऊन करू शकतोय, परंतु सुरुवातीलाच जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे.
TFWS असेल तुम्ही ॲप्लिकेबल तुम्ही करू शकता, तुमचा 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर ते करा. SSC HSCचे मार्क्स केअरफुलीच तुम्हाला करायचे आहेत, कारण 1 मार्क जर तुमचा इकडे झाला तर मेरिटमध्ये तो फरक पडू शकतो, तुम्हाला येणारा मेरिट नंबर बदलू शकतो. त्याचं कारण असं, ऑफकोर्स ॲडमिशन सगळे CETच्या स्कोरवरतीच होत आहेत किंवा JEEच्या स्कोरवरती. CETचं पकडूया, असं समजा एक 90 मार्क पडलेली 100 मुलं आहेत ज्यांचं 90% आहे, सेम पर्सेंटाईल आहे, मग त्यांना मेरिट नंबर कसं देणार आहेत? त्यांना मेरिट देत असताना परत मग ज्या स्टेप्स फॉलो केले जातात त्याच्यासाठी तुम्ही मार्क्स भरणं गरजेचं आहे. त्या स्टेप्स थोडक्यात सांगतोय तुम्हाला मी. जर ते टाय झाला तर पहिल्यांदा त्यांचं PCMचा तो जर टाय झाला तर त्यांचा मग फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा स्कोर बघितला जातो. फिजिक्सचा पहिला तिथेही टाय झाला तर परत मॅथमॅटिक्स, तिथेही टाय झाला तर केमिस्ट्री, तिथेही जर स्कोर टाय असेल तर मग त्यांचं 12वीचं PCMचं पर्सेंटेज बघितलं जातं. तिथंही टाय झालं, 12वीचं ओव्हरऑल पर्सेंटेज बघितलं जातं. तिथंही टाय झालं, मग एज हुवेर इज एल्डर इज गिवन द फर्स्ट मेरिट नंबर. पण इथंपर्यंत जात नाहीत, एवढे टाय होत नाहीत, म्हणून आपण कदाचित जर तिथंपर्यंत वेळ आली तर आपल्या HSCच्या 1 मार्क 2 मार्क सुद्धा आपल्याला मेरिट नंबरमध्ये वर आणू शकतात, म्हणून ते व्यवस्थित भरायचं आहे. तुमचा आय कार्ड साईज फोटो आणि सिग्नेचर ऑलरेडी तुमच्याकडे तयार करून ठेवा 100 KB आतमध्ये, जे तुम्हाला तिथे त्यावेळेस लागणार आहे. स्क्रुटनी सेंटर हे कदाचित फिजिकली असेल आणि मोबाईल ॲपवरतीही होतंय, मागच्या वर्षीपासून सुरू केलंय. तुम्ही मोबाईल ॲपवरती करू शकता, ज्याला स्क्रुटनी म्हणतोय, परंतु ते करत असताना तुम्हाला भरपूर काळजी घ्यायची. बऱ्याचशा मुलं त्यात चुका करतात आणि मग नंतर आमच्याकडे FCला SCला आले की त्या सगळ्या रेक्टिफाय करून आम्हाला फॉर्म तो भरावा लागतो, की ज्याला 10 मिनिटं लागायचे तिथे कमीत कमी 1 तास आमचा जातो. त्यामुळे जर तुम्ही नियर बाय असाल आणि इफ यू आर ॲक्सेसिबल टू KIT, वी विल रिक्वेस्ट अँड वी सजेस्ट कम टू KIT अँड ट्रबल अस, नो प्रॉब्लेम. त्यानंतर नेसेसरी डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे आहेत. जो येणारा युजर ID आणि पासवर्ड जसा तुमचा CETचा आहे तसाच तुम्हाला युजर ID पासवर्ड इथेही मिळेल, तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. तो लिहून ठेवा, लक्षात ठेवा, काही करा, पण तो कुणाशीही शेअर करू नका. इव्हन तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला आला, आम्ही जरी आमच्या फॅकल्टीने मागितला तरी देऊ नका, तुम्ही स्वतः ऑप्शन फॉर्म भरा. नेव्हर शेअर युअर युजर ID आणि पासवर्ड, ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही नेट कॅफे आणि या गोष्टी ज्या आहेत तिकडे रजिस्ट्रेशन अजिबात करू नका. मी तर सजेस्ट करेन, अनलेस अँड अंटिल यू बिलीव्ह इन देम आणि ते अगदी तुमच्या घरचेच आहेत किंवा क्लोज आहेत तरच करा, अदरवाईज करू नका. कारण एवढ्या चुका नेट कॅफेमध्ये केल्या जातात, सिलेक्ट होत नाही व्यवस्थित, कॅटेगरी होत नाही सिलेक्ट, त्यानंतर बाकीचे ज्या स्कॉलरशिप्स आहेत तिथेही होत नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो नेट कॅफेवाला असतो त्याचा एक डिफॉल्ट पासवर्ड असतो, तो म्हणजे डिफॉल्ट @123 किंवा पास @123 किंवा मग काहीतरी असं त्यांचं झालं. म्हणजे अख्ख्या 500 विद्यार्थ्यांनी जर त्या एक 10 नेट कॅफेमध्ये रजिस्ट्रेशन केलं तर तो अख्खे 500 विद्यार्थ्यांचा डेटा XYZ कॉलेज विकत घेतात. तुमचं युजर ID पासवर्ड वापरून तुमचं रजिस्ट्रेशन ऑप्शन फॉर्म भरून बोलवून घेतात, पण तुमच्या संमतीनंच थोडक्यात ते सगळं करतात. OTP येतो, तुम्ही टाकता, ऑप्शन फॉर्म भरता, नको असलेलं कॉलेज अलॉट होतं, KIT हवं होतं पण मिळत नाही कारण तो ऑप्शन दुसऱ्या वर टाकलेला असतोय. आणि मग असे कमीत कमी 15-20 विद्यार्थी आमच्याकडे नंतर येतात, सर असं नव्हतं, असं आहे, वी कॅनॉट हेल्प, कारण तुमचा OTP तुम्ही टाकलाय तेव्हाच ॲडमिशन ते कन्फर्म झालंय. त्यामुळे अजिबात शेअर करू नका. पे रजिस्ट्रेशन फी जर ॲप्लिकेबल असेल, ऑलरेडी तुम्ही CETसाठी आणि CETसाठी तुम्ही 800 आणि 600 रुपये भरले असतील, ते जर असेल तर तुम्हाला इथे परत भरावे लागत नाहीत. फक्त कॅटेगरी चेंज असेल, कॅटेगरीच्या मुलांनी कदाचित 600 भरले असतील, जर ते ओपनमध्ये होत असेल तर तुम्हाला 200 रुपये डिफरन्स तेवढा द्यावा लागेल. आणि जसं मी म्हटलं, नेट कॅफेवरती जाऊन भरू नका, अनलेस अँड अंटिल यू बिलीव्ह इन देम. अगदी खास आहेत आणि त्यांना माहिती आहे अशाच लोकांकडे भरा, अदरवाईज जाऊ नका. कॉलेजवरती या आणि तुमच्या आसपास जर असं ऑथेंटिक आणि मदत करणारं खरंच चांगलं कॉलेज असेल, तुम्ही तिथेही जाऊन त्या गोष्टी करू शकता. आता या गोष्टी अगदी मी म्हणजे हे सांगायचं म्हणजे अर्धा तास लागेल, म्हणून थोडक्यात मी सांगितलंय. As soon as the results of CET are declared, I'm going to prepare a separate video on this. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ होईल. तो वेबसाईट काय असेल, रजिस्टर कसं करायचं आहे, एंटर कसे करायचे आहेत मार्क्स, OTP कसा, हे सगळ्याचा एक साधारण 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. यूट्यूब चॅनल आहे ऑफिशियल KIT COEK. तुम्ही जाऊन तिथे सबस्क्राईब करा. ऑलरेडी भरपूर मागच्या 2 वर्षाचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आणि हे सुद्धा याच्यावरचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकेन. आता रजिस्टर कुठं करायचं आहे, तर ही सगळ्यात महत्त्वाची वेबसाईट सगळ्यांनी नोंद करा, फोटो काढा, लक्षात ठेवा, CETcell.mahacet.org. आता थोडासा याचा इंटरफेस बदलला आहे, मी तुम्हाला दाखवेन मागच्या वर्षीपेक्षा, परंतु हा परत मी एक सॅम्पल जे रजिस्ट्रेशन करून दाखवेन ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. हा थोडासा इंटरफेस असा आहे.
अगोदर इथे दोन्ही बाजूला यायचं, पण आता त्यांनी खूप छान पद्धतीने ते सगळं डिस्ट्रीब्यूट केलं आहे. कॅप म्हणून एक टॅब आहे, त्याच्यात 21, 22, 22, 23, 23, 24 मागच्या 3 वर्षांचं जे काही कॅप प्रोसेस झाली आहे, सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, हा सगळा डेटा तिथे आहे. इथेच तुम्हाला कट ऑफ्स बघायला मिळतील सगळ्या कॉलेजेसचे, सगळ्या ब्रँचेसचे. जे काही महाराष्ट्रामधले सगळे कॉलेजेस आहेत तुम्ही लास्ट 3 वर्षांचे कट ऑफ तिथे बघू शकता. फक्त तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटचा कोड माहिती असावा, तो सुद्धा तुम्ही त्याच्या आत गेला की इन्स्टिट्यूट वाईज कोड त्याच्यात गेला तर अख्ख्या जे काही 350-400 कॉलेजेस त्यांच्या सगळ्यांचं कोड तुम्हाला बघायला मिळेल. सो दिस इज द वे यू हॅव टू स्टडी. डू नॉट डिपेंड ऑन द इन्फॉर्मेशन दॅट वी आर प्रोव्हाइडिंग. आम्ही म्हणतोय KITचा आहे 94 कट ऑफ, तुम्ही तो कन्फर्म केला पाहिजे. XYZ कॉलेज म्हणतंय आमच्या इकडे असं असं आहे, यू हॅव टू कन्फर्म ऑन द वेबसाईट अँड गो फर्दर. इथे तुम्ही क्लिक केल्यावर आता अजून एक रिझल्ट झाल्यावरती 24-25 अशी एक टॅब ॲड होईल आणि मग या बाजूला तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन दिसेल. त्यात परत पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस मध्ये काहीतरी नावं असतील आणि सगळ्यात खाली अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, त्यात परत सगळे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE BTech हा टॅब तुम्हाला दिसेल. तिथे क्लिक केला की ही वेबसाईट ओपन होईल, जी महत्त्वाची वेबसाईट परत पुढे आहे fe2024.mahacet.org. CET सेलच्या वरून तुम्ही तिथे जाताय. ही सुद्धा तुम्ही डायरेक्ट जरी ही वेबसाईटवरती गेलात तरी तुम्हाला चालू शकेल fe2024.mahacet.org आणि तिथे मग न्यू रजिस्ट्रेशन सुरू होईल. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, मी थोडक्यात सांगितलंय, डोंट वरी, याचा मी एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. आता ऑप्शन फॉर्म भरतात. ठीक आहे सर, आम्ही रजिस्ट्रेशन केलं, मेरिट नंबर आला, आता आम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ऑफकोर्स त्याच्यासाठी तुमचं कॉलेज फायनल असलं पाहिजे, ब्रँच फायनल असली पाहिजे, पण ते भरत असताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. असं होतं बऱ्याच वेळेला एक 3 प्रकारे तुम्ही फॉर्म भरता, त्यातला कुठला बेस्ट तुम्ही ठरवायचा आहे. आमच्या दृष्टीनं जो आहे तुम्ही तुम्हाला सांगेन. ब्रँच स्पेसिफिक बरेचसे विद्यार्थी जातात. फॉर एक्झाम्पल एक कॉलेज A, कॉलेज B, कॉलेज C असे आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 5 ब्रँचेस आहेत. फॉर्म तुम्ही भरताना काय करताय बघा, कॉलेज A कॉम्प्युटर सायन्स, कॉलेज B कॉम्प्युटर सायन्स, कॉलेज C कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, कारण तो ब्रँच आम्हाला पाहिजे म्हणून त्या कॉलेज ती ब्रँच असणारे सगळे कॉलेजेस टाकायचे. ऑप्शन फॉर्म भरत असताना मी बऱ्याच वेळेला आमच्या कॉलेजवरती जवळजवळ 2000 विद्यार्थी येऊन भरतात. काही विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मी बघितलंय, पालकांना एकतर याच्यातलं कमी माहिती असतं आणि विद्यार्थी खूप कॅज्युअल असतात. जसं आमच्या डायरेक्टर सरांनी सांगितलं, मित्र भरतोय म्हणून भरणे आणि बरेचसे क्रायटेरिया ते लावतात आणि इट इज नॉट ॲट ऑल ए लकी ड्रॉ. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे आपण लकी ड्रॉ भरताना भरून टाकूया, काय होईल ते होईल बघूया, असं नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही एक ऑप्शन फॉर्म भरला आणि ते जर अलॉट झालं तर काय कॉन्सिक्वेन्सेस होतात हे मी तुम्हाला सांगेन. सांगायचा उद्देश एवढाच की ब्रँच स्पेसिफिक हा एक एक्झाम्पल झाला. एक दुसरा विद्यार्थी आहे तो भरतोय कॉलेज A मेकॅनिकल तो सगळे टाकतोय, किंवा कॉम्प्युटर सायन्स एक 10 कॉलेज टाकून झाले, मग AIMLचे 10 कॉलेज टाकून झाले, मग डेटा सायन्सचे 10 कॉलेजेस टाकून झाले आणि मग आता सगळ्यात खाली कुठेतरी मग KITचं मेकॅनिकल किंवा वालचंदचं एक ब्रँच असे टाकतोय. आणि असं होतं की कॉम्प्युटर सायन्समधली एखादी कितीही स्कोर असू द्यात, असे एक बरेचसे कॉलेजेस आहेत जे तुम्हाला कॉम्प्युटर सायन्सला मिळणार आहे, 60 जरी मार्क्स पडले तरी मिळणार आहेत. मग ते परत येतात की सर कॉम्प्युटर सायन्स नको आहे आम्हाला, तुमच्यात इलेक्ट्रिकल सुद्धा चालेल, पण आम्ही ते खाली टाकलं होतं. पहिल्या राऊंडला तुम्हाला चान्स असतो बेस्ट कॉलेज मिळण्याची. जर तुम्ही पहिला राऊंड जर व्यवस्थित नाही भरला, दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला खूप गॅरंटी कमी असते. पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा ॲव्हरेज असतो, जो दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला 2-2 पर्सेंटाईलनी चांगल्या कॉलेजेसच्या बाबतीत मी सांगतोय तो वर जातो. त्यामुळे पहिला कॅप राऊंड भरणं तुम्ही काळजीपूर्वक भरायचा. दुसरा वे जो आहे तो जे कॉलेज स्पेसिफिक विद्यार्थी असतात की ज्यांना ठीक आहे मला काही असू देत COEPला घ्यायचं आहे, काही असू देत वालचंदला घ्यायचं आहे, काही असू देत KITमध्ये मला घ्यायचं आहे, मग त्याच्यामधले असणाऱ्या ब्रांचेस कॉलेज A ऑल ब्रांचेस, कॉलेज B ऑल ब्रांचेस, कॉलेज C ऑल ब्रांचेस, बस या 3-4 कॉलेजेसपैकीच आम्ही घेणार. आणि मग जो तिसरा आहे तो म्हणजे मिक्स्ड. असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना खूप छान पद्धतीने ते अभ्यास करतात आणि असे बरेचसे पालक आहेत, म्हणजे आय ॲप्रिशिएट दोज पॅरेंट्स आज आहेत ते बसलेले आहेत, त्यांनी संपूर्ण IITचा अभ्यास केला आहे, संपूर्ण NITचा अभ्यास केला आहे, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्या कॉलेजेसचा अभ्यास केला आहे आणि ते अभ्यास करत करत KITपर्यंत पोहोचलेत आणि KITची सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली आहे. एवढ्या डिटेलमध्ये जाणारे सुद्धा पालक आहेत. त्यामुळे मिक्स्ड ब्रँच तुम्ही हे सुद्धा करू शकता की बाबा ठीक आहे तुम्हाला वाटतं KITमध्ये मिळालं तर या 3 ब्रँचेससाठीच मी घेईन, मग दुसरं कोणतं कॉलेज आहे त्या 3 ब्रांचेस आणि एक दुसरं कॉलेज त्या 3 ब्रांचेस, मग नंतर जर नाही झालं तर KITच्या रिमेनिंग 3 ब्रांचेस, असाही तुम्ही अप्रोच वापरू शकता. इट इज अप टू युअर, बट वी डू नॉट रिकमेंड द फर्स्ट वे. तुम्ही ब्रांच स्पेसिफिक जाऊ नये असं आम्ही सांगतो, कारण बरीचशी मुलं आहेत आता कॉल येतात सर पुण्यामध्ये गेलोय, पुण्यामध्ये जात आहेत, पुण्यामध्ये ॲडमिशन घेत आहेत, कॉलेजेसची युनिव्हर्सिटीची मी नावं घेत नाही आहे आणि लगेचच 15-20 दिवसांमध्ये फोन येतो की सर काय होतंय का, आम्हाला तुमच्याकडेच पाहिजे, इकडे नको आहे.
त्याला बरीचशी कारणं आहेत. इवन ते 15-20 दिवस संपले की आत्ता यावर्षी परत तेच 40-50 कॉल आम्हाला असतात आमच्या टीमला की सर कॉलेज चेंज करता येते का, सेकंड इयरला आम्हाला तुमच्याकडे मिळेल का. कारण एक खूप मोठा मुलांमध्ये आणि पालकांमध्ये आहे की पुण्यामध्ये गेलं म्हणजे चांगलं एज्युकेशन मिळतंय, असं काही नाही आहे. बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन, बिकॉज ऑफ ऑल द ॲडव्हान्समेंट्स एव्हरीवेअर इन मोस्ट ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट्स एज्युकेशन इज सेम आणि ते सगळीकडे तुम्हाला इक्वल मिळते. आणि परत जसं आपण पॅन्डेमिक आणि कोरोना नंतरचा जो पिरियड आहे त्याच्यामुळे खूप जग अगदी जवळ आलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळू शकेल. त्यामुळे एक्सेप्ट फ्यू इन्स्टिट्यूट्स इन पुणे, प्लीज गो अँड व्हिजिट अँड देन ओनली टेक द डिसिजन्स. ठीक आहे. आता ऑप्शन फॉर्म भरत असताना परत आणखीन हे तुम्हाला मी याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी टाकून देईन, पण त्याच्या अगोदर किती कॉलेजेस सिलेक्ट करावेत आणि किती ब्रँचेस सिलेक्ट कराव्यात. कुणाला माहिती आहे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना किती ऑप्शन्स देऊ शकता? जे मला भेटून गेलेत ते सोडून सांगा. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना जर मला हे कॉलेज हवाय ही ब्रँच, नसेल तर हे कॉलेज ही ब्रँच, नाहीतर ही ब्रँच, असे किती ऑप्शन देऊ शकता? तर 300 पर्यंत ऑप्शन तुम्ही देऊ शकता. 300. ओके. त्यातला पहिला ऑप्शन हा कंपल्सरी असतो. मी पुढे सांगणार आहे, आता सांगतोय कारण इथे तुम्हाला मी एक सजेशन तुम्हाला द्यायचं आहे मला. मग ठीक आहे, 300 ऑप्शन्स आहेत तर मग आपण किती भरले पाहिजेत? समटाइम्स ओव्हर अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. म्हणजे एवढं अनालिसिस होतं की काय करावं कळत नाही आणि मग आपण काहीतरी रॅन्डम डिसिजन घेऊन बसतो आणि त्यातही कन्फ्युजन असते. तर आयडियली आम्ही आजपर्यंत जे काही 4-5 वर्ष 10 वर्ष आम्ही काउन्सिलिंग करतोय आणि बघतोय, आयडियली तुमच्याकडे मॅक्सिमम 50 ऑप्शन्स मोर देन इनफ. अगदी भरपूर झाले. 50 ऑप्शन्स म्हणतोय मी. त्याच्यात KITचे 9 टाकले तरी ते 9 ऑप्शन झाले. KITचे 4 टाकले 4 ऑप्शन्स. मॅक्सिमम 50 ऑप्शन्स. ठीक आहे, 60 होतील, 70 होतील, 30 होतील, 40 होतील, पण 50 इज फाईन, नॉट नेसेसरी टू फॉलो. आणि तुम्ही मॅक्सिमम कॉलेजेस सिलेक्ट केले पाहिजेत 10 ते 15. याच्या पुढे अनालिसिस नको आहे आपल्याला जायला, काही गरज नाही आहे. कारण सगळं फिरूनपर्यंत तुम्ही तिथेच येत आहे की जिथे तुम्हाला यायचं आहे. 10 ते 15 कॉलेजेस जरी तुम्ही सिलेक्ट केले, त्यातले कमीत कमी 50% कॉलेजेस तुम्ही स्वतः फिजिकली व्हिजिट केलेले असले पाहिजेत. नेटवरती काउन्सिलरनी सांगितलेत, ॲडव्हर्टाईज आली, जाहिरात पोचली नाही, याच्यासाठी तुम्ही ते सिलेक्ट करू नका. बिकॉज इट इज ए पार्ट ऑफ मार्केटिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट. सगळीकडे तुम्हाला सगळं छानच दिसेल. NRF रँकिंग वगैरे सगळ्या खूप चांगल्या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ज आहेत, पण त्याच्यातही कसं गोष्टी मॅनेज होतात जस्ट यूट्यूबवरती सर्च करा, तुम्हाला लक्षात येईल. असे इन्स्टिट्यूट्स, असे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांचे टॉप NRF रँकिंग आहेत, पण तिथे क्वालिटी ऑफ एज्युकेशन हॅज ॲब्सोल्युटली डिक्रीज्ड. तुम्ही यूट्यूबवरती हे बघू शकता. आणि ते यूट्यूबर्स कोणी असे हे नाही आहेत, तर काही असे आहेत की जे त्या कॉलेजमधलेच विद्यार्थी आहेत जे पासआउट झालेले आहेत. काही असे आहेत की जे खूप मोठे यूट्यूबर आहेत ज्यांनी ती इन्फॉर्मेशन त्याच्यावरती दिलेली. यू कॅन चेक दॅट. पुढे आता कॉलेज आणि जसं मी म्हटलं 10 ते 15. मग ठीक आहे सर, आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला व्हिजिट करता त्यावेळेस लक्षात येतं तिथलं सगळं ॲटमॉस्फिअर, तुम्ही डिस्कस करता त्यावेळेस कळतंय. तुम्ही कॉलेजबद्दल शॉर्टलिस्ट करताना 100 कॉलेजेस असू देत, या गोष्टींवरती विचार करा आणि मग त्यातले फायनल तुम्ही कॉलेजेस ठरवा. पहिलं, एस्टॅब्लिशमेंट कधीची आहे, त्यानंतर मॅनेजमेंट कोण आहेत, ॲक्रेडिटेशन्स NBA NAC सगळे आहेत का, ऑटोनॉमस आहे की ॲफिलेटेड आहेत, त्याचे प्रोज आणि कॉन्स हे तुम्ही बघितलं पाहिजे. त्याचबरोबर फॅकल्टी तिथे किती आहेत, सगळ्या ब्रांचेसला किती आहेत, टोटल फॅकल्टी, त्यातले PhD होल्डर्स किती आहेत, एक्सपिरियन्स किती आहे. KIT बद्दल बोलायचं झालं, ऑफकोर्स यू नो 41 years, 1983 फर्स्ट इन्स्टिट्यूट स्टार्टेड इन महाराष्ट्र, सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट स्टार्टेड इन 1983 इन महाराष्ट्र. 200 पेक्षा जास्त फॅकल्टी, जसं सरांनी सांगितलं 60 पेक्षा जास्त PhD होल्डर्स आणि जवळजवळ 80 आहेत की ज्यांनी रजिस्टर करून पुढच्या 2 वर्षामध्ये त्यांचं PhD संपेल. आणि ॲव्हरेज एक्सपिरियन्स जर तुम्ही KITच्या फॅकल्टीचा बघितला तर तो 12 ते 15 वर्षांपर्यंत जातो. प्लेसमेंट्स आमच्या सरकार सरांनी तुम्हाला व्यवस्थित ती माहिती दिली आहे. टोटल प्लेसमेंट्स किती आहेत आणि ॲव्हरेज पॅकेज काय आहेत. प्लेसमेंटमध्ये परत ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस. ऑन कॅम्पस असणं हे कधीही चांगलं, कारण तुम्हाला डिमांड आहे. ज्यावेळेस कंपनी कॉलेजमध्ये येते आणि प्लेसमेंट देते त्यावेळेस ऑफकोर्स त्यांचं पॅकेज हाय असतं, पण तुम्ही ज्यावेळेस कंपनीच्या दारात जाता त्यावेळेस थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. आणि ऑफ कॅम्पस आम्ही दाखवतही नाही आणि त्याच्याबद्दल बोलत नाही, पण बरेचशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत की जे अजूनही एक विद्यार्थी आहे त्यांच्या युनिव्हर्सिटीमधून 5 वर्षांपूर्वी पासआउट झाला, आत्ता तो XYZ पोझिशनला आहे, त्याला 2 कोटीचं पॅकेज आहे, म्हणून तो विद्यार्थी आमचा म्हणून परत तुम्हाला प्लेसमेंटबद्दल ॲडव्हर्टाईज केली जाते. सो यू हॅव टू जस्ट बी कॉशियस. इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज, त्याच्यामध्ये असणारे क्लासरूम्स, ऑल आवर क्लासरूम्स आर स्मार्ट क्लासरूम्स. आम्ही चॉक आणि बोर्ड वापरायचं 2, 4, 5 वर्षांपूर्वी बंद केलं. नॉट ओनली व्हाईट
बोर्ड अँड मार्कर तोही आम्ही वापरत नाही आहे. वी आर युझिंग ऑल स्मार्ट बोर्ड्स इन ऑल आवर क्लासरूम्स. सगळे क्लासरूम्स ते स्मार्ट क्लासरूम्स आहेत. लॅब्स आर वेल equipped and state of the art infrastructure. हॉस्टेल्स, बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल KIT मध्ये आहे 300 कॅपॅसिटीचं इन कॅम्पस. त्यानंतर प्लेग्राऊंड, ऑल सेपरेट प्लेग्राऊंड, आणि वी हॅव फुल टाईम फिजिकल डायरेक्टर हू इज टेकिंग केअर ऑफ ऑल दी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज इन KIT. त्याबरोबर स्पोर्ट्स खूप छान सरांच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही बघितलं. NSS, NCC आणि मग स्टुडंट क्लब्स. जसं तुम्ही म्हटला की ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी विद्यार्थ्यांची होती ते विद्यार्थ्यांमधूनच होते, त्यामुळे ते असे सगळे क्लब्स जे विद्यार्थ्यांना ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायला मदत करतात ते आहेत का बघावं. लोकॅलिटी, ॲटमॉस्फिअर कसं आहे, तिथं असणारं कल्चर कसं आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं यूट्यूबवरती, पुण्यामधल्या एका नामांकित विद्यापीठामध्ये झालेला एक प्रकार मागच्या महिन्यामध्ये तुम्ही तो बघू शकताय. त्यामुळे तिथं असणारं कल्चर, तिथं असणारी अपब्रिंगिंग, तिथं असणारे व्हॅल्यूज, इथिक्स, ह्या सगळ्यांचा तुम्ही विचार करावा. आणि तुमच्या प्लेसपासून तो डिस्टन्स काय आहे. म्हणजे NIT मिळतंय सगळ्यांना, JEE झाल्या सगळ्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीचा आणि बऱ्याचशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा ईमेल आला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर प्रोव्हिजनली ॲडमिटेड इन आवर कॉलेज. आणि हे दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ मार्केटिंग. म्हणून तिथंपर्यंत जाऊन तुम्ही स्वतःची काय म्हणूया त्याला एक हाल करून घ्यायची काही गरज नाही आहे. अभ्यास करा. तुम्हाला खरोखर वाटतंय की तिथे चांगलं एक्सपोजर मिळणार आहे तुमच्या आजूबाजूच्या कॉलेजेसपेक्षा, नो प्रॉब्लेम, यू कॅन जॉईन. आणि शेवटचा भाग येतोय तो म्हणजे फीजवरती ऑफकोर्स विचार केला पाहिजे. मग स्कॉलरशिप्स कुठल्या दिल्या जातात, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स काय आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटचं काय आहेत का. बऱ्याचशा पुण्यामधले इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे ॲडमिशन मिळतं सुद्धा आणि फी कळते 2.5 लाख रुपये वर्षाची, हॉस्टेलची 1.5 लाख रुपये, 4 लाख रुपये वर्षाला. मग विद्यार्थ्यांना काही वाटत नाही आहे, ते कदाचित त्यांचे मित्र आहेत म्हणून जात आहेत किंवा पुणे काहीतरी आहे जे अट्रॅक्ट करते आपल्याला म्हणून जात आहेत. बट ट्राय टू थिंक ऑफ युअर पॅरेंट्स ऑल्सो. कशा प्रकारे ते तुमच्यासाठी मॅनेज करतात याचाही तुम्ही विचार करा आणि मग तो तुम्ही डिसिजन घेऊ शकताय. आता सेकंड लास्ट पार्ट ऑफ माय प्रेझेंटेशन, कॅप अलॉटमेंट कशी होते. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला, ऑप्शन टाकले, 15 कॉलेजेस, 50 ऑप्शन, सगळं झालं. पहिल्या राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. मी परत सांगतोय, फर्स्ट राऊंड इज द सोल ऑफ एंटायर ॲडमिशन. पहिला राऊंड खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या कॉलेजवरती ऑप्शन फॉर्म भरायची सुविधा असते. त्याच्यासाठी आमचे फॅकल्टी असतात, पण आम्ही प्रेफरन्स देतो तुम्ही येऊन भरा, मदत लागली तर घ्या. तुम्ही आम्हाला 10 वेळा विचारा, 1 तास वेळ घ्या, काही हरकत नाही आहे, परंतु सगळं डिस्कस करून तुम्ही तो ऑप्शन फॉर्म भरावा. त्याचं कारण मी तुम्हाला दाखवतोय. जसं मी म्हटलं, पहिल्या राऊंडला तुम्ही फॉर्म भरताय, ऑप्शन फॉर्म 300 पर्यंत भरू शकता ऑप्शन्स. यातला जर पहिला ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला, ओके, तर तो ऑप्शन तुम्हाला कंपल्सरी आहे, ते तुम्हाला ॲक्सेप्टच करावं लागतं. ऑटो फ्रीज होतं आणि तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं. जर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर पडता. दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्ही एलिजिबल होत नाही. आणि जर तुम्ही रिपोर्ट नाही केलं, म्हणजे पहिला ऑप्शन अलॉट झाला पण मला जायचं नाही म्हणून तुम्ही गेला नाही, तर तुम्ही कॅप राऊंडमध्ये बाहेर पडता. दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्हाला घेता येत नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे तिन्ही राऊंडमध्ये तुम्ही टाकत असताना, ठीक आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन इथंच थोड्याशा ज्या काही माल प्रॅक्टिस आम्ही म्हणतो ते इथे केल्या जातात. तुला KIT पाहिजे, ठीक आहे, पहिला ऑप्शन ते टाकून ठेवतात आणि नंतर सांग तुला KIT काय पाहिजे, वालचंद पाहिजे, XYZ पाहिजे, सगळं टाकून देतात. परंतु पहिले 1-2 ऑप्शन त्यांचेच असतात. आणि तुम्हाला ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरलेलीची प्रिंट हातामध्ये येते त्यावेळेस त्याच्यावरती कॉलेजचं नाव अजिबात नसतं, इवन ब्रँचेसचं नावही नसतात. तिथे फक्त चॉईस कोड्स असतात. ते चॉईस कोड्स आपल्यालाही कळत नाही, लक्षातही नसतं. तुमच्याकडे ती लिस्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्या राऊंडला भरत असताना पहिला ऑप्शन हा असाच टाकायचा की जो आपल्याला मिळणारच नाही आहे. ते ॲनालिसिस तुमचं झालं असलं पाहिजे. ठीक आहे, तुमचं ठरलं की आम्हाला या कॉलेजमधली ब्रँचेस घ्यायचे, बिंदास्त टाका. पण जर कन्फ्युजन असेल, दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत मला बघायचं असेल, तर जो काही ऑप्शन आहे टॉपचा तोच ऑप्शन तुम्ही एक टाकून द्या आणि दुसऱ्यापासून मग पुढे जे काही तुम्ही भरताय तिथे तुम्ही प्रॉपरली टाकू शकताय. जर पहिला ऑप्शन नसेल, तुम्हाला दुसरा आणि त्याच्या पुढे 299-300 पर्यंतचा तुमचा ऑप्शन जर मिळाला असेल तर तिथे तुम्हाला चॉईस आहे. तो म्हणजे काय, इज इट द एक्सपेक्टेड ऑप्शन. समजा तुम्हाला 8-10 नंबरला टाकलेलं कॉलेज मिळाले, ब्रँच मिळाली आहे, तुम्हाला वाटतंय का ती मला पाहिजे ती ब्रँच आहे आणि मला पाहिजे ते कॉलेज आहे. जर असेल तर बिंदास्त डोळे झाकून तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे, त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईल. विनाकारण मित्र सांगतायत आणि दुसरे बेटरमेंट करतायत, अजून बेटर कॉलेज ट्राय करायचं म्हणून करतायत, म्हणून दुसऱ्या राऊंडला तुम्ही जाऊ नका. त्याचं एक्झाम्पल मी केस स्टडीमध्ये सांगेन.
ठीक आहे. जर दुसरा तुम्ही दुसऱ्यापासून पुढच्या ऑप्शन्समधला अलॉट झालेला ऑप्शन तुम्हाला आवडीचा असेल घ्या आणि तुम्ही सीट ॲक्सेप्ट करून तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करा, तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं. जर जो ऑप्शन मिळाला आहे दुसऱ्यापासून पुढचा तो ऑप्शन तुम्हाला आवडीचा नाही आहे, म्हणजे ठीक आहे मिळाला आहे पण मला याच्यापेक्षा अजून चांगलं ट्राय करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, सगळ्यात पहिला ॲक्सेप्ट द सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. त्या सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही परत SC वरती स्क्रुटनी सेंटरवरती जायचं आहे, तिथे जाऊन सांगायचं आहे माझा 5वा ऑप्शन आहे, तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे. ओके, त्याच्यासाठी असणारी 1000 रुपये फी ही DTEला भरावी लागते ऑनलाईन, आणि 1000 रुपये भरल्यानंतर खाली 2 ऑप्शन येतात, फ्रीज अँड बेटरमेंट. तिथे तुम्ही फ्रीज करायचं नाही आहे, तुम्ही बेटरमेंट करायचं आहे. ओके, कॅन गो फॉर राऊंड 2 दॅट इज नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट तुम्ही तिथे करायचं आहे. बेटरमेंट तुम्ही केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाताय. ठीक आहे, दुसऱ्या राऊंडला गेला, परत ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 2 ही प्रोसेस सुरू होते. परत दुसरा राऊंड तुम्ही भरत असताना 300 पर्यंतचे ऑप्शन्स तुम्ही भरू शकताय. ओके, आता परत इथे सुद्धा पहिला ऑप्शन मॅन्डेटरी जर मिळाला तर, त्यामुळे बेटरमेंट करत असताना अशीच बेटरमेंट करायची आहे की जे खरोखर बेटर आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या ऑप्शनपेक्षा. एक्झाम्पल म्हणून सांगतोय, समजा तुम्हाला KIT मधलं इलेक्ट्रिकल ब्रँच अलॉट झाली आहे आणि तुम्ही बेटरमेंट केली आहे, इलेक्ट्रिकलपेक्षा बेटर तुम्हाला काय वाटतंय ते ऑप्शन्स तुम्ही त्याच्यावर टाकायचे आहेत. ओके, व्हॉट एव्हर विच एव्हर ब्रँच यू आर थिंकिंग, मग ती KIT मधली ब्रँच असू देत दुसऱ्या कॉलेजमधली असू देत, तुम्हाला पहिल्या राऊंडला इलेक्ट्रिकल अलॉट झाले, समजा 10वा ऑप्शन होता आणि तुम्ही बेटरमेंट केली आहे, तुम्ही परत एक 10 ऑप्शन भरलेत, 11वा बाय डिफॉल्ट पहिल्या राऊंडला मिळालेले इलेक्ट्रिकल आहे असं राहतं, तो ऑप्शन तुमचा जात नाही. त्यामुळे इलेक्ट्रिकलच्या वर जे तुम्ही टाकताय, फॉर एक्झाम्पल जो मिळालेला ऑप्शन आहे त्याच्या वर जे टाकताय 10 ऑप्शन्स, समजा दुसऱ्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन मिळाला मॅन्डेटरी, दुसऱ्यापासून 9व्यापर्यंत जर मिळाला, समजा तुमचं काय म्हणूया त्याला बेटरमेंट झालं आणि दुसऱ्या कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स तुम्हाला ब्रँच मिळाली, जर दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स तुम्हाला ब्रँच अलॉट झाली जी तुम्ही टाकली आहे, पहिल्या राऊंडला मिळालेला जो इलेक्ट्रिकलचा ऑप्शन आहे तो निघून जातो. यू डोंट हॅव चॉईस. असे पालकांचे प्रश्न येतात की सर आता मला तेही मिळालंय, पहिल्या राऊंडला हे मिळालं होतं, दोन्हीपैकी एक चूज करू शकतो का? नाही, पहिल्या राऊंडला मिळालेलं जातं, दुसऱ्या राऊंडला जे मिळालं ते येतं. आणि असे बरेचसे विद्यार्थी परत येतात की सर मला ENTC मिळालं होतं, मेकॅनिकल मिळालं होतं, मित्रांमुळे मी बेटरमेंट केली, XYZ कॉलेजचं CS AI टाकलं, ते मिळालं पण नको आहे मला ENTCच पाहिजे आपलं, नो ऑप्शन. त्यांनी परत बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जाऊन KITचं ENTC टाकावं लागतं. आणि तेव्हा ते न मिळालेल्या 10 तरी केसेस आहेत आमच्याकडे, कारण मी म्हटलं पहिला राऊंड खूप महत्त्वाचा आहे, दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला कट ऑफ हा भरपूर वरती जातो. दुसऱ्या राऊंडबद्दल बोलूयात. परत फर्स्ट ऑप्शन असेल अलॉट झाला असेल, ऑटो फ्रीज होते, जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. जर दुसरा आणि त्याच्या पुढचा ऑप्शन असेल, जर तो एक्सपेक्टेड ऑप्शन असेल, इलेक्ट्रिकल गेलं, समजा एखाद्या कॉलेजचं कॉम्प्युटर सायन्स तुम्हाला अलॉट झालं, ते तुम्हाला वाटते चांगलं आहे, तुम्ही तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. अजून वाटले की नाही हे नको आहे, आणखीन बेटर करायचं आहे थोडंसं वरचं कॉलेज, तुम्ही परत सेम प्रोसेस, तुम्ही जर ॲक्सेप्टेड सीट असेल तर ॲक्सेप्ट करून पुढे जायचं आहे, नसेल तर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे आणि पुढे परत नॉट फ्रीज करून पुढे जायचं आहे. आता दुसऱ्या राऊंडच्या वेळेस नॉट फ्रीज करताना, सीट ॲक्सेप्ट करताना परत 1000 भरायची गरज नाही आहे. आपण ऑलरेडी पहिल्या राऊंडला सीट ॲक्सेप्ट केली आहे. हे कोणासाठी? काही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला अलॉटमेंट होत नाही, दुसऱ्या राऊंडला होते, मग दुसऱ्या राऊंडला झाली की परत सीट ॲक्सेप्ट तुम्हाला करावी लागते. सीट ॲक्सेप्टन्स इज मस्ट. एक एक्झाम्पल सांगतो, समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला एक 5व्या नंबरचा ऑप्शन अलॉट झाला, तो तुम्हाला पाहिजे, तुम्ही ठेवलाय आणि सीट ॲक्सेप्ट न करता दुसऱ्या राऊंडला जाताय. दुसऱ्या राऊंडला तुम्ही ज्यावेळेस जाता, जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट न करता 1000 रुपये न भरता जर गेलात तर ते मिळालेला ऑप्शनही निघून जातो. त्यामुळे सीट ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे. ॲक्सेप्ट द सीट आणि मग परत पुढच्या तुम्ही बेटरमेंट जर केलं तर तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. तिसऱ्या राऊंडला परत हीच प्रोसेस, तुम्ही परत ऑप्शन्स 300 पर्यंतचे भरू शकता. ठीक आहे, त्यात परत पहिला ऑप्शन कंपल्सरी, जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला मिळालेला ऑप्शन असेल तर तो तुमचा आहे असा शेवटी राहील. जर तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कोणताच नवीन सीट अलॉट झाली नाही तर पहिल्या राऊंडमध्ये झालेली अलॉट सीट जी आहे ती तुमची कंपल्सरी असते. किंवा तिसऱ्या राऊंडला जर बेटरमेंट झालं, पहिल्या दुसऱ्या राऊंडचं निघून जाऊन ती सीट तुम्हाला कंपल्सरी असते, ती तुम्हाला घ्यावीच लागते. तिसऱ्या राऊंड नंतर तुम्हाला कसलीही बेटरमेंट नाही आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की इफ नो सीट्स अलॉटेड इन राऊंड 1 or 2, राऊंड 1 or 2 इज मिस्ड, कॅन अपिअर फॉर द नेक्स्ट राऊंड. म्हणजे काय, बऱ्याच वेळेला असं होतं की खूप बिझी असतो आपण इकडे तिकडे, कॅप राऊंड कधी सुरू झाले माहीतच होत नाहीत काही विद्यार्थ्यांना. पहिल्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरून गेल्यावरती लक्षात येतं आणि मग येतात की सर आम्ही काय करू. असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकतात. किंवा पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये कुठली सीट अलॉट नाही झाली तरीही ते विद्यार्थी दुसऱ्या
पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. पण जसं मी सांगितलं, परत एकदा रिपीट करतोय, पहिला राऊंड खूप महत्त्वाचा आहे. 50 ते 60 ऑप्शन्स, 10 ते 15 कॉलेजेस. पहिल्या राऊंडला तुमच्या हातामध्ये काहीतरी असणं खूप गरजेचं आहे. भले ती कुठलाही कॉलेजची कुठलीही ब्रँच असू देत, पण तुम्हाला काहीतरी अलॉटमेंट झाली असली पाहिजे, बिकॉज दॅट इज ए रिलॅक्सिंग सिच्युएशन. असे आमच्याकडे आणखीन एवढे पालक येतात, आमची टीम तुम्हाला कदाचित त्यावेळेस पण सांगेन. एकतर होते विद्यार्थी ज्याला 97 मार्क्स होते CETला, 97%, त्यांनी जवळजवळ 70 ऑप्शन भरले होते. 1.5-2 तास ॲनालिसिस करून पहिल्या राऊंडसाठी 70 ऑप्शन भरले होते आणि 70 पैकी एकही अलॉट झालेला नव्हता. कॅन यू इमॅजिन? 97 मार्क्स आहेत, म्हणजे केवढं ओव्हर ॲनालिसिस त्यांचं झालं असेल. आणि मग दुसऱ्या राऊंडला ते खूप पॅनिक झाले की सर नाहीच झालं, मिळेल का नाही मिळेल का, आता KIT पहिलाच टाका, आम्हाला इथेच घ्यायचं आहे वगैरे वगैरे. दुसऱ्या राऊंडला त्या मुलीला TFWSमधून ॲडमिशन मिळून गेलं, पण ती जी पॅनिक सिच्युएशन आहे ती अवॉइड करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यापासून खालच्या ऑप्शनमधला कुठला तरी अलॉट होणं गरजेचं आहे. आपण बेटरमेंट करू शकतो. शेवटचा पार्ट, जसं मी म्हटलं, काही केस स्टडीज आहेत. मोस्ट ऑफ द 50पेक्षा जास्त विद्यार्थी येतात की सर KIT आम्हाला पाहिजे होतं, पण XYZ कॉलेजला आम्ही गेलो, तिथं ऑप्शन फॉर्म भरला, तिथं आम्हाला सांगितलं त्यांची ब्रँच चांगली आहे, असं आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि आम्हाला ऑप्शन टाकायचा नसताना सुद्धा कधी टाकला कळालं नाही. आम्हाला बाहेर बसायला सांगितलं, त्यांनीच ऑप्शन फॉर्म भरला, OTP फक्त मागितला आणि प्रिंट आणून दिली. आम्हाला काही समजलं नाही, पण आम्हाला त्या कॉलेजला जायचं नाही आहे. जर दुसऱ्यापासून पुढे असेल तर आम्ही सांगतो बेटरमेंट कर आणि ऑप्शन टाक. आमच्यातली कुठली ब्रँच मिळेल तेही सांगतो. तुझा कट ऑफ हा कमी आहे, आमच्यातली ही ब्रँच मिळणार नाही असंही सांगतो. त्या कॉलेजला जाऊन तो घेतला तरी काही हरकत नाही आहे. कॉलेज चांगला आहे, शेवटी सगळे कॉलेजेस चांगले असतात. अभ्यास आपल्यालाच करायचा आहे, फक्त एक्सपोजर ज्या लेवलचं मिळतं आहे दॅट मेक्स द डिफरन्स. त्यामुळे हे असे विद्यार्थी बरेचसे येतात. हे एक एक्झाम्पल मी दरवेळेस सांगतो. 97 मार्क्स पडलेली मुलगी, पर्सेंटाईल यायच्या अगोदर सगळ्यांचं फिक्स होतं की KITमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे, सगळं आहे. पर्सेंटाईल 97 आली की थोडंसं पुण्यामध्ये चांगलं एज्युकेशन मिळेल असं म्हणून त्यांनी पुण्यामधल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला. ते अलॉट झालं, ती मुलगी तिथे जॉईन झाली आणि एक 8 दिवसांमध्येच शी जस्ट कॉल्ड द पॅरेंट्स अँड सेड की आय कॅनॉट सस्टेन हिअर इन पुणे, मला पुण्यामध्ये जमणार नाही, इथलं वातावरण वेगळं आहे, इथं हॉस्टेल वेगळं आहे, इथं असणारी मुलं वेगळी आहेत, फॅकल्टी वेगळे आहेत, सगळं वेगळं आहे, मला जमणार नाही आहे. ऑलरेडी सीट ॲक्सेप्ट करून ॲडमिशन कन्फर्म केलं आहे, म्हणजे तुम्ही कॅपराऊंडमधून बाहेर आहात. त्या पालकांनी तिथलं ॲडमिशन कॅन्सल करून 1.5 लाख रुपये फी, 80,000 हॉस्टेल सगळं सोडून KITला परत इन्स्टिट्यूट लेवलला फुल फी भरून ॲडमिशन त्यांना घ्यावं लागलं. एक विद्यार्थी होता, त्याला 55, जसं मी म्हटलं 55 मार्क्स होते त्याला, आणि त्याला KITचं मेकॅनिकल अलॉट झालं होतं, पण मित्रांनी सांगितलं म्हणून त्यानं बेटरमेंट केली आणि आजूबाजूच्या कॉलेजचे ENTC वगैरे असे सगळे ब्रँचेस टाकले. दुसऱ्या राऊंडला त्याला आमच्या एका आजूबाजूच्या कॉलेजचं ENTC ब्रँच अलॉट झाली 55 मार्कांना. तो विद्यार्थी परत आला, OBCचा कॅन्डिडेट होता, आणि तो आला परत. सर म्हटला नाही, मला ENTC नको आहे, मला KIT मेकॅनिकलच पाहिजे. म्हटलं आता तुला परत बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जावं लागेल. तो विद्यार्थी गेला. फॉर हिज बॅड लक सेकंड राऊंडचा कट ऑफ हा आमचा 55 वरचा 59 वरती गेला आणि तिसऱ्या राऊंडचा तो 72 वरती गेला मेकॅनिकलचा कट ऑफ. आणि त्याला मिळालेलं कॉलेज, मिळालेली ब्रँच त्यानं सोडला. त्यानं ENTC त्या कॉलेजमध्ये घेतलाही नाही. 1 वर्ष गॅप घेतला. पुढच्या वर्षी परत तेवढेच मार्क्स पडले, तरीही त्याला आमच्या इकडे मेकॅनिकल मिळालं नाही. त्यांनी दुसऱ्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घेतलं 1 वर्षाचा लॉस करून. सो दॅट इज वाय आय सजेस्ट बेटरमेंट इज नॉट ए लकी ड्रॉ. मित्र म्हणतायत, हे म्हणतायत म्हणून टाकू नका. बेटरमेंट इज द मिनिंग ऑफ द वर्ड बेटरमेंट इज समथिंग विच इज रिअली बेटर दॅन व्हॉट यू हॅव. म्हणून बेटरमेंट करायची. मिळालेल्या ऑप्शनपेक्षा खरोखर चांगला आहे तेच टाकायचं आहे, फक्त ऐकून टाकायचं नाही आहे. CETला 87 पडलेला एक मुलगा MIT मध्ये ॲडमिशन त्यानं घेतलं, परंतु परत तिथलं त्याला ते आवडलं नाही आणि त्याला कदाचित TFWSमधून मिळालं असतं आमच्या इकडे, पण तिकडे घेतल्यामुळे कॅपराऊंडमधून बाहेर पडल्यामुळे परत येऊन त्यांनी इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन घेतलं. असं एक बऱ्याचशा पालकांचं असतं की मार्क्स पडले म्हणजे ठीक आहे, आपले सगळ्यांनाच आपले विद्यार्थी, आपले पाल्य खूप हुशार आहेत असं वाटतं आणि त्यांना चांगलं एक्सपोजर द्यावं असं वाटतं. रिझल्ट येईपर्यंत मला माहिती आहे सगळ्यांचं डिसिजन झालं की आम्हाला KITलाच पाहिजे किंवा इथं पाहिजे. पण ज्यावेळेस स्कोर येतो आणि चांगले मार्क्स पडतात की मग लगेच KITपेक्षा छान काय आहे, बालचंदपेक्षा पुढं काय आहे, COEPपेक्षा पुढं काय, असा विचार करणं साहजिक आहे. पण तसा विचार करू नका. जे एक्सपोजर तुम्हाला मिळायचं आहे ते तुम्हाला आजूबाजूला सुद्धा खूप छान कॉलेजेस आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला ते मिळू शकतं आहे. तुम्ही पर्सनल व्हिजिट करा, ॲनालिसिस करा आणि डिसिजन घ्या. परत तिथे त्याला कराड गव्हर्नमेंटला तो मेकॅनिकलला त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि 2-3 दिवसांमध्ये परत त्या पालकांचा मला फोन आला की सर काय होतं का, कारण मुलगा हॉस्टेलला राहायला नको म्हणतोय, त्याची आई इथे रडते, तो तिकडे रडतोय आणि राहायला तयार नाही आहे,
तुम्ही काहीतरी करून आम्हाला ॲडमिशन देता का. अनफॉर्च्युनेटली दॅट वॉज लास्ट राऊंड अँड लास्ट डे. सगळ्या आमच्या सीट्स फुल झाल्या होत्या. 95 मार्क्स असूनसुद्धा, त्यांची मॅनेजमेंटची तयारी असूनसुद्धा आम्ही त्यांना ॲडमिशन देऊ शकलो नाही, कारण ॲडमिशन आमचे त्याच्यानंतर कुठलेही अगेन्स्ट कॅपला कॅन्सल झाले नाहीत. आणि एक म्हणजे थोडंसं मी पुणे डेलिबरेटली वापरतो आहे. इट इज डू नॉट टेक इट रिजनल, पण असे बरेचसे ठराविक कॉलेजेस सोडून असे बरेचसे कॉलेजेस आहेत की दे आर जस्ट मेकिंग इट ए प्रॉफिट मेकिंग बिझनेस. एक कॅटेगरीची मुलगी परत एकदा आपल्या भागातली, कोल्हापूर भागातली, तिला मिळालं पुण्यातलं एक कॉलेज. तिची कॅटेगरीची फी होती एक साधारण 4,000 वगैरे का 5,000, परंतु हॉस्टेल होतं 80,000 रुपयांचं. तिला ॲडमिशन ज्यावेळेस ती घ्यायला गेली, तिला म्हटले तू ॲडमिशन इथं कन्फर्म करायच्या आधी आमचं हॉस्टेलचं ॲडमिशन घेतलं पाहिजेस. हॉस्टेलला जायचं, 80,000 भरायचे आहेत, हॉस्टेल कन्फर्म करायचं ना, मग इकडे येऊन 4-5 हजार भरून ॲडमिशन घ्यायचं. कॅन यू इमॅजिन, जस्ट ए कॅटेगरी कॅन्डिडेट की ज्यांना 4-5-10,000 मॅक्सिमम फी असेल, त्यांना पहिला 80,000 भरण्याने मग 10,000. सो दे जस्ट डीड द बेटरमेंट. तिथे जाऊन त्यांनी बेटरमेंट केलं. नशीब की त्यांनी ही चौकशी केली होती अगोदर. तिथे गेले आणि तिथं जाऊनच ते सीट ॲक्सेप्ट करणार होते. हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्यांनी परत आले, KIT मध्ये येऊन त्यांनी बेटरमेंट केलं. नेक्स्ट राऊंडला बिकॉज शी वॉज मेरिट स्टुडंट, तिला आमच्या इथे KITला ॲडमिशन मिळालं. सो दीज आर सम ऑफ द केस स्टडीज. ऑफकोर्स हे सोडून तुमचे आणखीन बरेचसे प्रश्न असू शकतात आणि एवढ्यात कमी वेळामध्ये तुम्हाला मी भरपूर माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे. परत ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला, सगळा जो कार्यक्रम झाला याचा एक यूट्यूबवरती व्हिडिओ आम्ही ऑलरेडी रेकॉर्डिंग सुरू आहे, हे परत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळेल. कोल्हापूर आमचं KITमध्ये 1-2 आमचे मोठे हे होते, ते म्हणजे बस आणि हॉस्टेल्स. आय एम रिअली व्हेरी हॅपी टू टेल यू दॅट गर्ल्स हॉस्टेल वेल फर्निश्ड न्यू गर्ल्स हॉस्टेल इज रेडी with 300 capacity, boys hostel 300 capacity. In next coming 1 or 2 years we are also planning to build and construct new boys hostel for 500 capacity with all the state of art facilities. बसेस, कारण आमचं थोडंसं जास्त नाही आहे, 6-7 किलोमीटर सिटीपासून आहे, परंतु मुलांना आणि पर्टिक्युलरली मुलींना असं असतं की बस असणं गरजेचं आहे, गाडीवरून ते येऊ शकत नाही आहेत. म्हणून मागच्या 2 वर्षांपासून आम्ही जवळजवळ आजूबाजूच्या कोल्हापूरच्या आजूबाजूच्या जे काही भाग आहेत त्या सगळीकडून आम्ही KITच्या पर्यंत बसेस सुरू केलेल्या आहेत. त्या बसेस तुम्हाला त्याचं एक फ्लायर आहे बाहेर, तुम्हाला ते बघायला मिळेल. तसंच वेबसाईटवरती तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पूर्ण मिळेल, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकताय. व्हॉट्सअप बिझनेस, मला वाटतं व्हॉट्सअपवरून तुम्हाला एक मेसेज ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही सगळे जॉईन आहात. तिथून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येत आहे. तिथे आम्ही वेळोवेळी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करतो आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटर, करिअर काउन्सिलिंग सेंटर ऑलरेडी KITवरती सुरू आहे. तुम्ही तिथेही येऊ शकता आणि आमच्याशी डिस्कस करू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. त्याचबरोबर KIT हे DT अप्रूव्ड स्क्रुटनी सेंटर आहे. तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म भरणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही KITवरती येऊन करू शकता. These are some of our social media handles. You can subscribe and you can get to know about KIT on those particular social media platforms. परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. क्वेश्चन आन्सर सेशन आपण घेणार आहोत. तुम्ही जो काही क्वेश्चन आता आमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याचंही उत्तर मी तुम्हाला देण्यासाठी इथे आम्ही उभा आहोत. सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली अँड थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ओव्हर हिअर. थँक्यू. थँक्यू सर. सरांनी एकदम डिटेलमध्ये ॲडमिशन प्रोसेसची माहिती दिली आहे. प्रत्येकाला आपली पॅशन हेच प्रोफेशन मिळेल असं नाही आहे, पण प्रयत्नवादी लोक हे कधीच अयशस्वी होत नाहीत. इथल्या प्रत्येक 12वीच्या विद्यार्थ्याला मला एवढंच सांगायचं आहे, गरुडाकडून पंख घ्या भरारी घेण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, वाऱ्याकडून वेग घ्या प्रगतीपथावर अग्रेसर होण्यासाठी आणि KIT परिवाराकडून शुभेच्छा घ्या यशस्वी होण्यासाठी. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी मंचावर आमंत्रित करते ॲडमिशन कोऑर्डिनेटर प्राध्यापक अमर टिकोले सर यांना. आभार प्रदर्शनानंतर लगेच आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहे. त्यात काही निवडक प्रश्नांची उत्तरं आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला देणार आहोत. त्यातूनही तुमचे काही प्रश्न असतील तर KITचं काउन्सिलिंग सेंटर पूर्ण आठवडा एकही सुट्टी न घेता सकाळी 9:30 ते 4:45 वाजेपर्यंत चालू असणार आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी KITला भेट द्यावी आणि आपल्या शंकांचं निरसन आणि KITबद्दल अजून माहिती तुम्ही घेऊ शकता. प्राध्यापक अमर टिकोले सर, ॲडमिशन कोऑर्डिनेटर, आभार प्रदर्शनासाठी मी त्यांना बोलवते. नमस्कार. कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर आयोजित अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि प्रवेश प्रक्रिया 2024 या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक अमर टिकोळे आपले आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे.
आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सुनील कुलकर्णी साहेब यांनी गेले 41 वर्ष KIT हे प्रगतिशील वाटचाल करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे ध्येय आणि धोरणे ठेवलेले आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेत. KIT हा एक ब्रँड आहे, याविषयी त्यांनी विस्तृतपणे माहिती दिलीत, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या संस्थेचे सचिव माननीय दीपक चौगले साहेब इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेत, प्रोत्साहन केलेत, हे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आता तुम्ही ठरवलं आहे की इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, पण इंजिनिअरिंगमधल्या अभियांत्रिकीची काहीच माहिती नाही तुम्हाला, पण याविषयी विस्तृतपणे माहिती आमच्या महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर मोहन वनोट्टी सर यांनी असणाऱ्या ब्रांचेस, त्या ब्रांचेसमध्ये असणारे करिअरच्या संधी, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्यामध्ये असणारे मल्टी मायनर्स याविषयी विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. मी सरांचेही आभार व्यक्त करतो. तुमचं ठरलं की अभियांत्रिकीला जायचं आहे, त्या ब्रांचेसची माहिती पण तुम्हाला कळलेली आहे, पण त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, रजिस्ट्रेशन प्रोसिजर कशा पद्धतीनं करायची आहे, त्यानंतर ते करताना टाईप्स कोणते आहेत, तुम्हाला ज्या स्कॉलरशिपच्या योजना आहेत त्या योजनांची माहिती, हे डिटेल मार्गदर्शन आमचे ॲडमिशनचे प्रमुख डॉक्टर महेश शिंदे सर यांनी सांगितलेले आहे. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचंही ठरलेलं आहे, प्रोसेस पण कळलेली आहे, पण पुढच्या 4 वर्षामध्ये कशा पद्धतीनं प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळेल, तुमचे इंटर्नशिप करतील, त्यानंतर तुम्हाला कोणता उद्योग करायचा असेल तर त्याविषयीचे मार्गदर्शन आमचे जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे प्रमुख आहेत डॉक्टर अमित सरकार सर यांनी मार्गदर्शन केले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. इथं महाविद्यालयामधील विभाग प्रमुख आहेत, डीन आहेत, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे, इथं उपस्थित आहेत, त्या सर्वांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी आमचे ॲडमिशन सेल गेले 8 ते 15 दिवस झालं प्रयत्न करत आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी सर्वात महत्त्वाचे जे आपण पालक आणि विद्यार्थी KITवर प्रेम दाखवून इतक्या उत्स्फूर्त पद्धतीने इथं उपस्थित राहिलात, याबद्दल KITच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.